त्याच्या संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन तुम्ही सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर प्रचारक प्रसारक पंजाब ते गुर्जरपर्यंत संप्रदायाची धुरा खरी ज्यांनी सांभाळली अधिकार परत्वे फिरविले देवळे जगा माझे ख्याली भक्ती परत्वे नैवेद्य हातीचा मृत्यू जेवी अधिकार क्रियेनं नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार संप्रदायाची धुरा ज्यावर ज्ञानोबरांनी प्रगट गुह्य केले तर सकळासी येथे आहे अधिकार या क्रियेनं संप्रदायाचे खरा असणारा प्रसार प्रचार ज्यांनी केला ते नामदेवराय स्वयं क्रियेने संत असताना सुद्धा संत आणि साधू विषयाची विशेष महत्त्व प्रदर्शित करणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल अल्पसा परिचय परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण उक्तीप्रमाणे चालत असलेला हा नामयज्ञ या नामयज्ञाच्या दृष्टिकोनातून असणारी ही 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक गावकरी टाळकरी मानकरी सर्व क्षेत्रातील पदाधिकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नातून ही सेवा वाट्याला आली दिलेल्या टायमिंग नुसार 1 तास माझ्याकडे शिल्लक राहिला खटवांगरा 1 तास उरला खटवांगरा गेला आता आवड महाराज अशी 1 तासामध्ये असणार मला पुढे जायचंय त्यातली त्यात असणारे वरुण राजाची कृपा झालेली आहे वरून एवढी कृपा वरून करायला नव्हती पाहिजे असं मला वाटलं होतं पण आल्यानंतर कळलं की ह्या बाबांनी असणारं जोरदार असणारा जोर धरलेला आहे आता ते प्रमाणे म्हणायची गरज नाही योग्य काळी वृष्टी पर्जन्याची आता योग्य काळी अयोग्य काळी सुद्धा व्हायला लागली क्रियात्मक भाव मला छेडायचं नाही आमचे परमश्रद्धेय आदरणीय संतदादांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा पाठीमागे एकदा योग आला होता त्यानंतर असणारं मध्ये एकदा मी ह्याच परिसरामध्ये परमश्रद्धेय आदरणीय प्रकाशगिरी बाबांच्या सांगण्यावरून आलो होतो आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाच्या योगाला सप्ताह कमिटीचे विशेष आभार मानले पाहिजे थोडंसं वातावरण प्रतिकूल आहे पण अनुकूल बनवून घेण्याकरता जयगावी केला वास तिथे नसावे उदास त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचे सर्व गुणीजन गायक वादक अगदी प्रेमाची सर्वांची नावं जरी परिचित नसली तर प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित असे भक्ती या दृष्टिकोनातून सगळी गुणीजन गायक वादक अगदी इतक्या तोलामोलाचे की जितक्या पाहिजे त्या पद्धतीने असणारं सर्वांची साथ लाभावीच अपेक्षा करतो फक्त श्रोतू वर्गाकडून एकच अपेक्षा आहे फक्त 9 ते 11 झालेले त्यामुळे तुमचे सूर्यफुले हो देणार नाही ही जबाबदारी माझी थोडंसं 5G ऐका मी बोललेलं जरा ऐकायला जड जाईन आणि पचायला सुद्धा जड जाईन कारण मी नावाने बोलून अवघडले BSNL रेंजन इतकं मला खाली बोलता येत नाही त्यामुळे थोडं सावध ऐकायची सवय ठेवा त्या दृष्टिकोनातून सर्वांच्या असणाऱ्या व्यक्त करतो चालत असलेला नामजप सप्ताह आपली असणारी 5व्या तपाकडे चाललेली वाटचाल आहे 5व्या तपाकडे चाललेली वाटचाल आणि सुवर्ण महोत्सवाच्या दृष्टिकोनातून असणार महाराष्ट्रातील गुणीजन पूजनीय वंदनीय आदरणीय सर्व महंत ज्ञात अज्ञात ऋषितुल्य सर्वांचे असणारे श्रवणीय असणारे कीर्तन या यादीमध्ये आहे माझं पामर आहे काही थोरपण पायाची या वाहन पायबरी परमश्रद्धेय गुरुवर्य हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे व वैकुंठवासी हरिभक्तपरायण भानदास महाराज गायके यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण राजाराम महाराज तुवर हरिभक्तपरायण संदीप महाराज जाधव पाचेगाव यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनातून असणारा उपस्थित हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाचे प्रवण एक मला वाटतं सहज संत संघ घोडो सृजन वाक्य काणीपुढे या दृष्टिकोनातून हे योगदान आहे हे उत्सव करण्यापाठीमागच्या काही मीमांसा आहे नीट ऐका मला असणारी संगती नामदेवरांच्या सांगण्याप्रमाणे मांडायची मग कोणती संगती मी काही मुद्दे मांडून त्याचं विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे निर्धारित वेळेमध्ये पहिला मुद्दा आहे जीव जीवाची संगती नामदेवराय अधपतने जीव मूर्खाची संगती अधपतने जीव उद्बोधकाची संगती अधपतने पण जीव संतांची संगती पतन आणि उद्धार दोन्ही आहे म्हणून नामदेवरांना ती अपेक्षित आहे मुद्दा क्रमांक 1 इतक्या वातावरणात सुद्धा ज्ञानदान अन्नदान द्रव्यदान कांचनदान गोदान भूदान या प्रक्रियेतून असणाऱ्या त्या दानापैकी असणारे हे ज्ञानदानाचं जे कार्य आहे अविरतपणे अर्थ स्वरूपाने यामध्ये असणारे खर्चित करून हे कशासाठी उत्सव करायचे याच्या पाठी काही मीमांसा आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी असणारे जगन्नाथ अण्णा पवार आम्हाला आळंदीमध्ये प्रामुख्याने 3 कारणं सांगायची उत्सव करण्यापाठीमागचे 3 कारणं 1 उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे आणि उत्सव कलियुगामध्ये प्रेमाचं पूरक आहे याचा अलंकार अन्वय जर मांडायला गेलं खंडनवादानुसार तर एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे न्यायशास्त्राच्या लास्ट इयरच्या दृष्टिकोनातून जर मांडायला गेलं त्या पद्धतीनं तर गुरुवारी बाबा सांगायचे की अन्यत्र ठिकाणी माणसं पैसे देऊन सुद्धा एकत्र येत नाही पण इथं न सांगता माणसं एकत्र येतात शिवाय भेदभाव जाती वर्ण या कोणत्याही क्रियेला थारा देत नाही दुसरा दृष्टिकोन काही ठिकाणी माणसं एकत्र येतच नाही सृष्टीचा एक अघटित नियम आहे जाणकार ऐकणाऱ्यांकरता सांगतो इथं 4 एकत्र येण्याकरता एकाला पृथ्वी सोडावी लागते 9 ते 11 जरा जड जाईन ऐकायला
इथे चौघं एकत्र येण्याकरता एकाला पृथ्वी सोडावं लागते, म्हणजे एकाला मारावं लागतं, तेव्हा चौघा खांदेकरी एकत्र येतात, तरी माणसं एकत्र येत नाही. पण न सांगता समाज एकत्र येतो. हे उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. मुद्दा क्रमांक 1, उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे. इथं छतरंगी कोणी टाकली बसणाऱ्याला माहित नाही, बसणारा काढून गेलो टाकणारा कोण त्याला माहित नाही, आणि टाकणाऱ्याच्या नंतर परत काढणारा कोण हे एकमेकाला कोणालाच ताळेबंद नाही. तरी आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी चोखपणे प्रत्येक जण पार पाडतो. हे उत्सव ऐक्याचं प्रतीक आहे. आणि राहिला मुद्दा क्रमांक 3, उत्सव प्रेमाचं पूरक. आता तुमच्याकडे नाही, पण काही ठिकाणी 7 ते 9च्या दृष्टिकोनातून लेणे को हरिनाम देणे को अन्नदान त्या दृष्टिकोनातून पंगती होतात. प्रेमाचा पूरक आहे का? आमच्याकडे तर आमटी भाकरीच्या पंक्ती सरासरी होतात. बेटातही तीच परंपरा होती, आम्ही त्यावेळेस असणार सगळीकडे त्या पद्धतीनं. एखाद्याने जर आमटीचा काय म्हणतात तुमच्याकडे, असं फुरकाच म्हणतात का? MH 15-17 काय फरक नाही, सारखंच आहे त्या दृष्टिकोनातून. असं फुरकाच मारल्यानंतर त्याच्या डोळ्याच्या गारगोट्या होणे, तर कोणत्या याती वर्णात त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण त्याच्या जीवाची घालमेल अवस्था पाहिल्यानंतर पंक्तीत बसलेला प्रत्येक जण पाण्याचा ग्लास घेऊन धावते. उत्सव प्रेमाचं पूरक आहे, ऐक्याचं प्रतीक आहे आणि एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून सध्या तरी कलियुगामध्ये धर्मरक्षण दृष्टिकोनातून असे उत्सव वाडेवस्ती खेडोपाडी होणं फार गरजेचं आहे. विठ्ठला, गर्दी असेल तो भाग गवणे. फार मोठ्या गर्दीची सवय लागली का मग गर्दी ऐकणारे आले का त्या पद्धतीने जावं लागतं. वैकुंठवासी जगन्नाथानंदचं एक वाक्य होतं, श्रोता जर फार हुशार असेल तर कीर्तनकाराला दडपण येतं, आणि श्रोता कमजोर सापडला तर कीर्तनकार दडपून येतो. शब्द भेद तोच फक्त खंडनवाद याच्यामध्ये. मग त्या गर्दीमध्ये तर तुम्ही गर्दी कधी जमणार आहे? आता महाराष्ट्रभर 7 ते 9च्या प्रथा आहे. मी महाराष्ट्रभर फिरताना अनुभव येतो. 7 ते 9 जरी ठेवलं ना तर समाज एवढा हुशार झाला, काही बरोबर पाहुणे 9ला येणार आणि काही पाहुणे बरोबर 9ला येणार. आता कळलं ना, जी इतकी हुशार आहे ना. आता आमचे गुरुजी म्हणायचे आपण पहाटे जरी कीर्तन ठेवलं तरी ते म्हणते दिवस उगल्यावर जाऊ. काय कैसे या जनाशी लागले वेड. तुम्ही पावणे 9 आणि 9 अर्थ कळला असेल, आणि जे 9ला येणार ना तेच म्हणणार महाराजांनी उरकलं पाहिजे, घाई केली पाहिजे. इतकी घाई असते महाराज त्या लोकांना. किती घाई असावी. आमच्याकडे जुनी माणसं काय म्हणायचे, पंगत वाढलो. आता श्लोक नाही, जुनी माणसं शिल्लक म्हणा. आता शब्दकोश तसा होता मराठी वाङ्मय, शिल्लक म्हणा पोराव. ते 9वातला आलेला वर्ग एवढा हुशार असतो, शिल्लक म्हणून तर शिल्लक ठेवत नाही. जर एखाद्या म्हणणाऱ्याला चांगला मूड झाला ना, शिल्लक म्हणाला रावणा रावणा म्हणेपर्यंत बुंदी डाळ भात राज्य गंभीर केले महाराज. इथपर्यंत माणसांना घाई आहे. नेमकी कोणत्या विचारामध्ये आपण आहोत, नेमकी काय श्रवण करायला पाहिजे, काय नेमके जगताच्या दृष्टिकोनातून आपला उद्धार कशामध्ये. मला वाटतं कीर्तनाचं विशेष अंग म्हणजे नेमके काय, कीर्तनाचे निनटनाचे नासिल व्यवसाय प्रायचित्तात, जे नावची नाही पापाचे ऐसे केले ऐसे केले ऐसे केले. कीर्तनाचा 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 वाजवतात पण निश्चित जोडतात. मला समेत वाजवणारा फार आवडतं मला. हे गायनाचे एवढे आपुले छंदे. खरंच गायक वादकांचे का आभार मानावे माहिती काय, प्रत्येक ठिकाणी कीर्तनकारांनी जर त्या तोडात असो ते 100% मानावे. नाही तर कीर्तनकाराला 2 दुःखापेक्षा येरते माईक दुःखाची जननी तुका म्हणे मेलो सांगता सांगत. हे कधीच त्याच्या वाट्याला येऊ नये. तो आला की तो जिवंतपणे मेलेला आहे महाराज. त्यामुळे सावध असावं लागतं. कारण गायक वादकांकडे आमचे गुरुजी म्हणायचे हे त्यांच्यावरच वातावरण अवलंबून आहे. नाही तर मग वातावरणावर दिवस काढा लागतो. नाही सोपं काळ. आता माझा स्वर पांढरी 2 आहे, पण त्यांच्या पखवादा करता मी काळी 2 केला. नाही तर महाराष्ट्रात 70% कीर्तनकारांचं दुर्दैव आहे. पखवाद्याला प्रश्न पडतो स्वर कुठून द्यावा. हा, कीर्तनाचा नियमच असा आहे महाराज. कीर्तन एक तर कीर्तनकाराने फार स्वरात करावं. ही संप्रदायाची प्राणी लावणी मृदंग श्रुती टाळघोष. त्याला स्वर नसेल तर किमान त्याने जोरात तरी करावं, आणि दोन्ही नसेल तर नीट घरात मारावं. समाजाचा वेळ वाया घालू नये.
कुणी का आवडतं इकडं काळी दोन इकडं काळी दोन, बुवा जर काळ्या पांढरी जात असन, नाही कळलं, काळी दोन पांढरी दोन, त्यांनी तिकडं काळं पांढरं करावं. काय क्रिया म्हणे नेमकी, परमार्थाचा आनंद काय, हे वातावरण याच्यावरती अवलंबून आहे. आमचे गुरुजी सांगायचे वाजवणारा अर्धा वादक आणि अर्धा गायक पाहिजे. नीट ऐका बघा, वाजवणारा अर्धा वादक अर्धा गायक पाहिजे, गाणारा अर्धा गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार, तरच ते वातावरण. नाही तर काय म्हणतो त्यालाच कळा ना. आता कोठे धावे म्हणा, वाया श्रीरामपूर मार्गे घरी गेला तरी चालेल, कशाला वेळ वाया घालतं समाजाच. क्रियामान काय सांगतं, लावणी जे आनंद घ्यायचा ना, सेवू ब्रह्मरस आवडीने. मग नीट आहे का, जीव जीवाची संगती नामदेवराज सांगतात. आपल्याला वेळ कमी पडेल, कारण परंपरेत 6 तास कीर्तन करायची सवय, शेळी शेंडे खाती एवढा वेळ पुरायचा नाही आता, कारण वेळ झाली की माणसं परत म्हणणार इथं थांबलं पाहिजे. त्यामुळे मी दशक्रियाचे प्रवचन जास्त घेत नाही. आपल्याला विषय सुरू करायचा म्हणजे दशक्रियेमध्ये कीर्तनकाराला महत्व जास्त का कावळ्याला, कर्मकांडामध्ये कावळ्याला, बरोबर आहे की नाही. कावळा आला महाराज थांबवा, नाही आला महाराज लांबवा. आपल्यापेक्षा जर कावळा महत्वाचा तर आपण कावळा, हा एवढं कळा बस. विठाला सिद्धांत मांडायचा आहे मला. जीव जीवाच्या संगत जरी रात्रंदिवस आला तरी विचार दुःखाचा आहे. मला वाटतं किती जरी जवळचा मित्र असणारा जर जीवनाच्या दृष्टिकोनातून एकत्र आला तर त्यांचा रात्रंदिवस विचार दुःखाचाच आहे. कारण संसार प्रक्रियेचा मूळ स्वभाव जर संसाराचं दुःख देणं आहे तर त्याच्यामध्ये विचाराची उंची सुद्धा दुःखाच्या परिसीमेपर्यंत जाऊ शकते, असं तत्वज्ञानाचा एक मुद्दा आहे. कारण ज्या क्रियेमध्ये आपण वावरत आहोत तो मूळ संसार प्रक्रियेने दुःख आहे. किती संसारात दुःख आहे, अगदी काकड्यावाल्याला विचारा, संसार दुःख मूळ म्हणायला चाल रडकी एवढं दुःख आहे. दार दुःख मुळ लांबवतात, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. त्याचा स्वभाव दुःख देणं, त्याच्यातून आनंद सुखाची अपेक्षा काय करताय. कडुलिंबाच्या झाडाला जेसीबीच्या साह्याने जरी साखर घातली तर येणाऱ्या लिंबोळ्या कडूच येणार आहे. संसाराचा स्वभाव दुःख देणं. आहे का नाही. म्हणजे त्याच्यातून सुद्धा सुखाच्या अपेक्षा, म्हणजे जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जर वेस आला तर त्याच्या पुढे विचार दुःखाचा आहे. मग जीवाला दुःख उपभोगायला येतात, याचं कारण काय हेही शोधलं पाहिजे. मूळ रामायणामध्ये एका ठिकाणी असा प्रेरित भाव आला की सीतामाईच्या सोबती असणारी राक्षसीन जी होती तिचं नाव त्रिजटा होतं. नीट ऐका बघ. त्रिजटेने सीतामाईला प्रश्न केला, जगाच्या मालकाची तुम्ही पत्नी आहात, 21 स्वर्गाच्या म्या बोलविल्या वेदे वृक्षाची या पाने किंवा मला वाटतं पर्वतीय बैसकानं सांगावी, समुद्र रेखानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावे, ही आज्ञा माझी. 21 स्वर्गाचा मालक तुमचा पती आहे, स्वर्गाच्या देवतांना सुवर्णाचा रथ घेऊन युद्धाला मदत करायला जाणारा तुमचा सासरा आहे, आणि वैराग्य संपन्न तुमचे वडीले एक पाय जर यज्ञात जळत्या ठेवला तर दुसरा पत्नीकडे सेवा करा द्यायले, त्यांची तुम्ही मुलगी आहात, तरी तुमच्या वाट्याला दुःख उपभोगायला आलं. याचं कारण काय? त्रिजटा नावाचं एक प्रकरण आहे. दुर्दैवी महाराष्ट्रातल्या 90% कीर्तनकारांनाच माहित नसेल.
आता काय झाले, पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन, पण पाहुणे युट्यूब चोरावे कीर्तन, हा काळ जरा पुढे आला. कुणी उठते कुणी कीर्तन करते. 5 वर्षाचं पोरग सांगते बाबा पत्नी संसारात दुःख देते ना, ऐकणाराचं वय 80. काय प्रक्रिया उमटेल कधी, काय भेद दृष्टिकोन. माणसं काय, आमचे गुरुजी सांगायचे वक्त्यानं जास्त वक्तव्याने बोलू नये असे वक्ते आम्हाला पाठायला सांगायचे. एक मुद्दा. 2, इथे बोलताना प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असावं आणि तिला एक पुरावा असावा. ज्याच्याकडे नसल पुरावा त्याला थेट नेऊन पुरावा ठेवावा सुद्धा नाही. महाराज संप्रदायात मी थोडा बोलून फटकळ कीर्तनकार आहे. हे सर्व यादीतल्या जंगले बाबा वगैरे सर्व त्या पद्धतीने असणार कृपांकित. हा मी फार मोठा नाही, पण फार मोठ्याल्यांच्या संगतीत राहून येईल हे माझ्या जीवनातलं परम भाग्य. मूळ क्रिया भेद काय ते त्या त्रिजटेने विचारलं सीतामाईला, दुःख येण्याचं कारण काय. त्यावेळेस सीतामाईने त्या त्रिजटा प्रकरणामध्ये असणाऱ्या तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून ते दुःख सांगितलंय का. मानवी जीवनाला सगळ्यात पहिले दुःख सांगितलं, दुष्ट भार्य षटमित्र मृतस्य उत्तरदायकम ससर्प ही गृह निवासही मृत्यू भव रेखाईन समहा. त्याचं सरळ कारण सांगितलं. जाणत्या माणसाच्या जीवनात दुःख यायला 3 कारणे. व्याभिचारी पत्नीचा संग, उलट उत्तर देणारा नोकर आणि कपटी मित्राचा संग घडला की त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे. आणखी जर कोणी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातला त्याच्याकडून जर ही 5 पाप घडली तर त्याला दुःख येणार आहे. त्रिजटानाच्या चाली गुरुवारी बोधेबाबांच्या पाठीमागे आम्ही म्हणायचो. मी नाही पण थोडंसं बारीक असताना मला आवाज फार गोड होता, आता माझा बसलाय कारण रोज कीर्तन आहे त्यामुळे. नाही तर मी काळी 4च्या डबलला काकडा म्हणायचो. आवाज बसू नये. कोणत्या क्षेत्रातला आवाज बसला की माणूस कोपऱ्यात बसतो, घरातला सुद्धा. झाल्या येणे शक्ती पुढचं पाठ आहे तुमचं, एवढं फोडून सांगायची काय गरज नाही. त्या दृष्टिकोनातून त्या त्रिजटेमध्ये असणारे बोधक चालीमध्ये सांगायचे की ती पाप घडली की माणसाला दुःख येणार. कोणते पाप, सीतामाईने त्याचं उत्तर दिलं, काया दुष्टाचरण होते काया दुष्टाचरण होते आचरण होते म्या केले, काय व्यभिचार माझ्या जीवनामध्ये घडावा. तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, कोण कोणत्या देवाची पूजा करतो त्याच्या उपासनेचा भाव वेगळा. इथं बसलेल्या प्रत्येकाची उपासनेची देवता वेगळी, त्याचा भाव त्याच्या ठिकाणी तस्मात आहे. देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारसे, किंवा एका जनार्दनी दृढ ज्याचा भाव, त्या नात्राय म्हणतात त्या पद्धतीने, किंवा काही न लगे एक भावाची कारण त्याच्यात जर तुम्ही खंड केला तरी दुःख उपभोगायला येणार. गायी वत्सापती पुरुषा वेगळी, गायी आणि शुद्ध गावरान गाई वासराची जरी ताटातूट केली तरी जीवनामध्ये दुःख उपभोगायला येणार. आणि पती पत्नीमध्ये जरी भांडण लावलं तरी सुद्धा जीवनामध्ये दुःख उपभोगायला येणार. आणि शेवटचं कारण सांगितलं, जोपर्यंत प्रभुराम चंद्रांच्या चरणावरती माझं चित्त स्थिर होतं तोपर्यंत मला क्षणाची भीती नव्हती. फक्त क्षणिक चित्त मायावी हरणाकडे गेलं, मला रावण रूपी काळाच्या अधीन व्हावं लागलं. भगवत भक्तीमध्ये जोपर्यंत तुम्ही रममान आहात तोपर्यंत भीती नाही, पण ज्या दिवशी चित्त विषयास रूपी असणाऱ्या हरणाकडे जाणार आहे त्या दिवशी काळ रूपी रावण तुमच्यावर टकलेला आहे. हे दुःखाचे 5 प्रकार प्रत्येकाला उपभोगावा लागणार. विठाला दुःख
काही व्याख्या आहे का? मला वाटतं कागदशास्त्राच्या पुराणामध्ये 2-3 व्याख्या मांडल्या किंवा खंडनवादामध्ये 2-3 आल्या. विवर्तवादाचं लक्षण मी मांडतच नाही. जे आहे ते पाहुण्या ग्रंथी करावे. पाहुणे युट्यूबने म्हणून सोपं सांगतोय का. दुःखाचे 2-3 प्रकार सांगितले. एक वेष्टी, समवेष्टी आणि उद्विग्नता, 3 व्याख्या सांगितल्या आपल्याकडे. वेष्टी अवस्था, स्वतःच्या बाबतीत किती घडलं तरी ते दुसऱ्यांपेक्षा जास्त वाटणं, याला वेष्टी म्हणतात. आणि समवेष्टी, दुसऱ्याचं किती जरी घडलं तरी माझ्यापेक्षा कमी आहे. जास्त गाठागाठ होणे म्हणून सांगतो. अख्ख्या गावाची लाईट असावं आपल्या घरातली जावा, किती आनंद, याला वेष्टी म्हणतात. या उलट आपली असावं मग अख्ख्या गावाची जावा, आनंद रे अजी आनंद रे, याला वेष्टी समवेष्टी म्हणतात. आणि उद्विग्नता म्हणजे काय? उद्विग्नतेची सरळ सरळ व्याख्या आहे. प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगमान अवस्थे म्हणजे जीवाच्या बाबतीमध्ये सुख किंवा दुःख एखाद्या क्रियेने जर उपस्थित झालं तर तो जीवात्मा ती पुनर्क्रिया करत नाही, याला शास्त्रीय भाषेमध्ये उद्विग्नता म्हणतात. असं मी पाठाला असताना गुरुवर देवलेकर बाबा वगैरे आम्हाला त्या व्याख्या फोडून सांगायची. मी असताना जंगले बाबांकडे साधन नव्हतो, मी बेटातही राहिलो, मी गडावरही सुद्धा राहिलो, भगवान गडावरती. कारण जे जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे, ते साधू महात्म्यांच्या संगतीतून शिकले. आणि वैराग्यपूर्ण संत म्हणून आत्ताच्या पिढीमध्ये ज्यांच्याकडे बघितलं ते परमपूजनीय वदनीय आदरणीय भास्करगिरीजी महाराज, फार मोठ्या विभूती महाराज. या परिसराला इतका पुनीत झालेला परिसर आहे हा, की त्या महात्म्यांच्या असणाऱ्या देव इच्छी रज चरणाची मातीन धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे, देवाईची राजा धरणीची माती, देवाईची राजा धरणीची माती, देवाईची राजा धरणीची माती, देवाईची राजा धरणीची माती, धावता चालते मागे मागे, चांगल्याला चांगला म्हणायचा, टाळ्या वाजवत जा ना, कमीत कमी कोड म्हणल्यावर तरी वाजवत जा. आपल्याकडे टाळी वाजवतात पण दुसऱ्याचं वाटोळं झाल्यावर. इतकं चांगलं म्हणल्यावर चांगल्याला म्हणलंच पाहिजे. महाराज आवाजालाही गोडवा असावा. माझ्याकडे एक जुना गायक होता, नाव नाही सांगणार, आपल्या आपल्यातले कॉन्टॅक्ट असतात या आपल्या आपल्यातले खाजगी. ते जुना गायक होता महाराज. तो जर चाल म्हणला की लोक त्याला तेव्हा 200 रुपये द्यायचे, पण नाही म्हणला का 1000 रुपये द्यायचे. किती गोड गात असेल बरं, अंदाज लावा बरं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, नाही कळलं त्यांना उद्या कळन. मी गेलो एवढं पुढून सांगणार नाही. पण देव इच्छी रज चरणाची माती, महाराज देवाला माती प्रिय आहे ते तर सोडा, पण त्यांच्या आसण्यानं सुद्धा ते परिसर पुण्य येते. जेते वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी जेते वैष्णवाचा वास, जेते असं येते. ते मला लय गाता येत नाही, पण ती सवय लागली. ते काय होतं, चांगला पहिलवान पाहिले का मरका पहिलवान सुद्धा दंड थोपटतं हाडामध्ये. अशी गोड गाणारे पाहिले की ते आपोआप सवय होते. मी वैकुंठवासी प्रातस्मरण इंगळे महाराजांचं 6 वर्ष गायक होतो, त्यामुळं थोडीशी सवय आहे, पण एवढी काही सवय असं नाही. ते काय होतं, गाव जवळ आले का बैलगाड्यावणी करतात. आमचे गुरुजी म्हणायचे, गाव जवळ आले बैल अड्यावणी करतात, पाहुणे घरी आले का पोरं अड्यावणी करतात, आणि माहेरचं कोणी आले का डिपार्टमेंट अड्यावणी करतात, गायक वाद्यात चांगले भेटले का कीर्तनकार शहाण्यावाणी करतात. असं येते. चला मला घेऊन जायचं आता थोडस तुमच्या करता इकडे जातो, नाही तर मला ट्रॅक सोडता येणार नाही. मी एक शब्द तिकडे जाणार नाही, पण खेळीमेळी गदारोळी आनंद उगाच पुढचे झोपल्यानंतर कीर्तन संपल्या उठवायला हवं इथपर्यंत दरदशा येऊ नये. आमचे गुरुजी सांगायचे, हे प्रत्येकाचं मरण आहे कीर्तना सुद्धा. गाताने तुमची सम गेली, तुमचं मरण आहे.
वाजवताना तुमचा ताल गेला, तुमचं मरण आहे. आणि आमच्या समोर असणारा श्रोता झोपला, कीर्तनकाराचं मरण आहे महाराज. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हाच आहे, मग बाकी काही वेगळा नाही. सिद्धांत आहे का उद्विग्नता सांगितली. उद्विग्नतेने जर एखाद्या वेळेस आनंद किंवा दुःख झालं, मी जीवाची संगती सांगतोय, तर तो जीव एकदाच उपभोगतो. आपल्या काही हिंदू धर्मात एक जुनी म्हणे बघा, माणसं असणारे दुधाने पोळले की ताक सुद्धा, आणि ताकाने पोळलं तरी सुद्धा म्हणते दूध फुकून पितात. आपल्या म्हणीच उलट्या आहे महाराज, म्हणी सुद्धा सरळ नाही. आपल्या एक म्हणे, काना मागून आली तिखट झाली. मी तर बऱ्याचशा वस्तू अशा काना मागून आणून बघितले, तर तशाच लागतात, काहीच फरक पडत नाही. तसं नाही येते. मला गुरुजीने सांगितलं म्हणे, आपल्याकडे मिरची लावतात ना तुमच्याकडे, मग मिरचीला आधी मिरची येते, मग पानं येतात. आधी पानं येतात का? हा, म्हणजे हाय सगळे आपल्या इथं कीर्तनात आधी पानं येतात मग मिरची येते. ती म्हण अशी आहे, पाना मागून आली तिखट झाली. हे काना माग म्हणणाऱ्याच्या काना माग दिली पाहिजे. ते म्हणी सुद्धा उलट आहे आपल्या. हो, आपल्याकडे जित्याची खोड, ते मेल्यावर खोड करायला राहतं का? कशाला खोड राहील माणसं? मूळ स्वभाव प्रक्रिया. उद्विग्नतेने एकदा जर जीवाला दुःख झालं, तर तो जीव पुनर्प्रक्रिया करत नाही. याला एक दृष्टांत देतो. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास घेऊन बुवा धोरणात असावा, याच्याकरता दृष्टांत सांगतो. विजांचं कडकडाट, ढगांचं गडगडाट झालं की एका पक्षाला नाचावं वाटतं. काय नाव त्याचं? मोर. आता 1 तास विजांचा कडकडाट चालला, ढगांचा गडगडाट चालला, मोराचा नाचही सुंदर चालला. नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणावं वाटलं, नाच रे मोरा, जागा राहिली नाही, कुठे नाचू, त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण नंतर लक्षात आलं, आता गडगडाटे थांबलाय, कडकडाटे थांबलाय, नाचणारा मोरच स्थिरावलाय. खिशामध्ये 5Gचा मोबाईल, व्हिडिओ गॅलरी ओपन केली, कॅमेरा क्लिक केला, आणि शांत असणाऱ्या मोराची एक चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये कैद असायला पाहिजे होती, सेमी इंग्लिशमध्ये सेल्फी. बघ, पण शंका घ्यायला नको, फार मराठी डोक्यावरून जाते. त्याची एक चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये कैद असायला पाहिजे होती, म्हणून कॅमेरा क्लिक केला. शांत असणारा मोर नाचून नाचून थकला होता. त्या मोराच्या जवळ जाऊन विनंती केली, मोर मोर वन्स मोर. मोर म्हणला, नो मोर, इट्स अ वन मोर. एखाद्या प्रक्रियेने आनंद किंवा दुःख एकदाच होतं, म्हणून शास्त्रीय भाषेमध्ये जीव जीवाच्या संगतीत उद्विग्नतेपर्यंत येतो, आणि याला ज्ञानोबा तुकोबाराय उद्वेग म्हणतात. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, दुःखाची केवळ. 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 जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जरी आला ना, देवपूजा करताना सुद्धा विचार दुःखाचा. स्मरणीय विठ्ठल बाबा गोले एक दृष्टांत सांगायचे. जुन्या काळामध्ये बाबा सांगायची, एक देवपूजा करायला बसला आणि वैतागलेलं होतं. संसारी जीवाला वैताग का वैराग्य? बोला ना. संसारी जीवाला संसारामध्ये वैराग्य का वैताग? वैताग. आता फुल पाऊस चाललेला आहे, आपल्याकरता वैराग्य का वैताग? वैतागच. 1 महिना नाही उघडला तर वैतागच, आणि पुढल्या वर्षी आला नाही तरी घ्या. अजून 3 तास कीर्तन लांबलं तरी वैतागच आहे. मग जाऊ द्या, वैतागलेलीच आलेली सगळे. परमार्थामध्ये इथपर्यंत वैराग्य झालं पाहिजे. ते जगद्गुरु तुकोबाराय होते ना, आपण संसारी असून वैतागतो म्हणून आपण जीव आहोत. तो असणारा ते परब्रह्म. तुकिता तोलेनेसी ब्रह्म तुकासी आले. मला सिद्धांत मांडायचा होता. जीव जीवाच्या संगतीत पूजा जरी असेल तरी विचार दुःखाचा होतो. गुरुजी सांगायची, एक पूजा करायला बसलं आणि ते असं चंदन उघडत होतं. उघडता उघडता प्रसंग असं ओढावला, त्याचा मित्र त्याला भेटायला आला. तो दलिंदर वानव्यामध्ये गारव्यासारखा. ते नवीन प्रमाण आले ना, त्यामुळे पाठ करून ठेवत जा. आता अवघड आले कलियुगामध्ये. गीता गाथा जरा आमचं बरं, यांचे बोल बदलणार नाही, आम्हाला सांगणं, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणायचं बदलावं लागते.
कारण डिजिटल कीर्तनकार आले अमृत महाराजांच्या भाषेमध्ये, विण्याच्या जागेवर गिटार आणलेले मग बरं होईल फक्त यांनी. कारण काल आहे तसमाय ना, मग जनरेशन बदललंय महाराज, माणसं फास्ट झाली. आता काय झालं, अजूक तरी माणसं कीर्तनाला येत आहे, पण एक काळ असा येईल ना की माणसाला सांगावं लागेल पर माणूस 1000 रुपये पण किमान ऐकायला तरी. कारण आधुनिक सुविधा जेवढा जाग्यावर आयतं मिळतं ना तेवढी माणसं आळशी झालेली. पण वाक्य नीट ऐका, घरी बसून बूट चपला घालून सोप्यावर पडून ऐकण्यात कीर्तन आणि इथं बसून श्रवण करण्यामध्ये जमीन आसमान फरक आहे, जरा डोक्यात ठेवा. त्या जागेवर तुम्ही श्रवण करताना ते पावित्र्य नाहीये. मला वाटतं इथं उभं राहिल्यानंतर जे मांगल्य तेथे असे देव उभा, त्या दैसी मला वाटतं त्या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा ज्या ठिकाणी ते मंगल वातावरण असतं, म्हणून इथं ऐकलेलं श्रवण आणि मोबाईलवर ऐकलेलं श्रवण, मला वाटतं या आधुनिक मध्ये हाच फरक आहे. चिंतन मांडायला गेलं वेळ कमी पडेल आपल्याला. कल्पनेमुळे असणारं कलियुग भांबवलंय. नामदेवरायांचाच अभंग आहे, कल्पनेची बाधा न होणे काळी संत मंडळी सुखी असो. आणि आता प्रत्येक जग कल्पनेमध्येच गुंतत चाललंय. किती गुंतत चाललंय, अगदी थोडासा लाईव्ह एक्झाम्पल जर दिलं ना, आता जर इकडं आता ज्यांच्या बाबतीमध्ये सांगतो, ज्याच्या घरात टीव्ही आहे त्यांची आवडती सिरियल लागल्यावर रिमोट तुमच्या हातात नाहीये. खरं बोलायचं, अगदी जर त्यांची आवडती सिरियल लागली तर रिमोट तुमच्या हातात नाहीये. टप्परच नाही मानार मागायची तुमची. तर देवाच्या बापाला ऐकावं लागलं तर आपली यादी कुठे ठेवायची. राजा प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना ऐकावं लागलं रामाला वनवास, काही काहीच तुमची आमची यादी कुठे ठेवायची. आमचे गुरुजी म्हणायचे अवतारांना ऐकावं लागलं, अवतार वर्षाला तर ऐकावंच लागणार आहे. प्रश्न काय त्या दृष्टिकोनाचा. कर्मधर्म सहयोगाने ते रिमोट आपल्या ताब्यात नाही. मग या ज्या सिरियल बघतात ना, मराठी जरी सिरियल असेल तर तिच्या आधी एक वाक्य येतं, या मालिकेतील सर्व घटना एवं पात्र काल्पनिक, याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही, कृपया प्रयोग करू नये किंवा अनुरोध करू नये. हिंदी असं इस धारावाहिक के सभी पात्र एवं घटना काल्पनिक, इसका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं, कृपया अनुकरण ना करे. अगदी थळथळीत येते, तरी सुद्धा या आवडीनं मालके बघतात. माझ्या नवऱ्याची विचार करा, जी कल्पना डोक्यात आल्यानंतर संसार उद्ध्वस्त होत आहे. एखाद्या अनोन नंबर जर आपल्या मोबाईल आला तर ट्रू कॉलर जर नाव वाचरलं तर त्या नावाने संसार उद्ध्वस्त होत आहे. ती कल्पना डोक्यात आलं तरी माणसं संसार उद्ध्वस्त करताय, आणि तीच कल्पना आनंदाने असणारे श्रवण करताय. इतकं जग कल्पनेनं बाधित झालंय. ही कल्पनेची बाधा न हो कोण्या काळे. म्हणून थोडंसं विचार चांगला आहे का. ते असं चंदन घासत होतं, ते मित्र त्याला आला, म्हणला काय झालंय, काय नाही. म्हणला गड्या भावकीने पार उगळवलंय. म्हणला पूजा चालू होती बघा, सांगतोय का, जीव जीवाची संगती. म्हणला मग असे किती गोळा करतोय, पुन्हा पसरवतोय, पुन्हा गोळा करतोय. जाऊ दे म्हणला, पण शेवटी कुणी किती एकत्र आले तर आपण नडलो असतो, पण शेवटी आपल्या मनगटात जोर नाही राहिला. इथून पूजा चालू आहे आपली. म्हणला मग जाऊ दे म्हणला, कोणी किती उघडू दे, कोणी एकत्र येऊ दे. म्हणला शेवटी माणसाने माणसाच्या पाठीवर मारावं म्हणला, पण अजिबात पोटावर मारू नये रे. म्हणला मग किती उघडले, किती एकत्र आले ना, तरी माझा अनुभव नाही, माझा अनुभव आहे ते आता प्रकरण माझ्या गळ्यापर्यंत आलंय. म्हणला पण किती उघडू दे, किती पसार होऊ दे, कोणी कोणाच्या नशिबातला नेत नाही. काय भक्ती, हा भाव आहे, ही भक्ती आहे. कधीतरी विचार करा, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. मी उद्वेग सांगत होतो आणि त्याचा अनुसंधान साधून उपसर्ग मांडून असणारा अभंगाचा अन्वय आणून देतो त्या पद्धतीने. नीट आहे का, कोणी शंका घ्यायला नको की महाराजाचा अभ्यास कमी होता. माणसं वयवा अनुमानला होता, याच्याकरता अंदाज घेऊ नका. सर सिद्धांत आहे का. मग जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जरी आला तरी त्याला संसार प्रक्रियेमध्ये दुःख, ही संगती कामाची नाही. दुसरा मुद्दा, जीव मूर्खाची संगती सुद्धा कामाची. आता मूर्ख कोणाला म्हणावं. मूर्ख शब्द सुद्धा एक पारिभाषिक व्याख्या तत्वज्ञानामध्ये. प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगमान अवस्था ज्ञात असताना सुद्धा त्याच्या विरुद्ध प्रक्रिया करतो, त्याला मूर्ख म्हणतात शास्त्रामध्ये. आपण कोणालाही मूर्ख म्हणतो. गावात एखादा बडबड करायला लागला, माणसं म्हणतात महाराज त्याच्या नादी लागू नका, ते चला इथपर्यंत. मूर्ख या शब्दाची अबाधित व्याख्या आहे. म्हणजे कळलेलं असून सुद्धा त्याच्या उलट प्रक्रिया करतो त्याला मूर्ख म्हणतात. नाही कळलं तुम्हाला, मग त्याच्याकरता सांगायला आलो. ऐका, आता मी सांगितलं एक दृष्टांत, एक प्रमाणाने एक पुरावा देणार. मी असं माझ्या कीर्तनाची माझी परंपरा, मी त्या पद्धतीने जातो असतो. त्याला पुरावा सपक देतो, पण प्रमाण गात्यातलं देतो, म्हणजे कोणी शंका घ्यायला नको. गुरुजी म्हणायचं, रस्त्याने जाताना पूर्वीच्या काळात असणाऱ्या त्या 4 चाकी यस गाड्या जुन्या वहाड वाहिलेल्या, त्याच्यात एक गाडीच्या चाकाचे बाहेरचे स्टड, 4ही स्टड तुटले आणि ते चाक निखळल्यामुळे ती गाडी पलटी होता होता एका भिंतीला जाऊन अडकली. ड्रायव्हरने सुटकेचा श्वास टाकला, मालकाला फोन केला, मालकाने तिकडून शुभेच्छा दिल्या. अजून का नाही का तुम्ही जागे. त्यामुळे ते मला आतापर्यंत ड्रायव्हर होता नाही आलं. मला भाऊंनी विचारलं, ड्रायव्हर, म्हणलं ड्रायव्हर पेशल आहे, आपलं ते सूत्र बसणार नाही. म्हणलं मग ड्रायव्हर का नाही. म्हणलं मी तुम्ही बँकमधून इकडे महाराज आले, ड्रायव्हर का नाही झाले. म्हणलं ड्रायव्हर, मी विचारलं तर ड्रायव्हरला मला ड्रायव्हिंग शिकवा. ते म्हणजे कीर्तनाचे आणि ड्रायव्हिंगचे नेम बसत नाही.
म्हणलं काय नियम आहे बघ कीर्तनाचे ड्रायव्हरचे? ते म्हणलं ड्रायव्हरचा सगळ्यात पहिला नियम तुम्हाला लागू होणार नाही. म्हणलं असं काय नियम आहे? मला सगळं आलं हे येणार नाही. म्हणलं ड्रायव्हरचा सगळ्यात पहिला नियम हा आहे, म्हणला गाडी नाही आली तरी चालेल पण शिवाय देता आल्या पाहिजे. ते आमच्या नातरायांनी फक्त कायम आहे भूतापर्यंत तिथपर्यंत गेले, त्याच्या पुढे आम्ही गेलेलो नाही, ते आम्हाला जमणार नाही. त्यामुळे आपलं हेच बरं आहे. कधी कधी विचारतो आहे का, मी सिद्धांत मांडत होतो, त्याला वैतागलेलं होतं उन्हामध्ये, त्याला अंतर दोन्हीकडे स्टडही नाही शिल्लक, वैतागलेल्या अवस्थेत बसलं. त्या गावातलं एक मूर्ख आलं, त्या गाडीला चक्कर मारला आणि त्याला लात मारून टायरला पाहिलं. म्हणला काय झालं? कोणाला? ड्रायव्हरला. ड्रायव्हर म्हणला मूर्ख आहे का रे तू? म्हणला कसं काय ओळखलं? म्हणलं मग एवढा विचारतो, पाहून विचारतो म्हणजे लय शहाणा आहे का? तरी ते मूर्ख उत्तर देते, मी तुला याच्यात आयडिया देऊ शकतो. म्हणलं काय आयडिया आहे? म्हणलं हे बघ ही गाडी चालू शकते. म्हणलं कसं काय चालू शकतो? 35 वर्ष या क्षेत्रात गेले माझ्यावाले, 35 वर्ष मी याच्यामध्येच आहे, मला शिकवायला लागला आत्ता. म्हणजे ते ड्रायव्हर म्हणलं तसं, आपल्याकडचं नाही सांगत, ते शिकवायला लागला. म्हणलं ऐक, तुझ्या गाडीला जो चाक किती आहे? 3. प्रति चाकाला नट किती आहे? 4. मग प्रत्येकाचं एक एक काढ. किती होतील? 3. या चाकाला किती होतील? 3. प्रत्येक चाकाला किती राहतील? 3. आणि श्रीरामपूर मध्ये गेलो, आणखी ते एक एक टाकून गेली ना गाडी. पाहता का ड्रायव्हरचं आईस्क्रीम झालं जागेवर. ड्रायव्हर म्हणला मग हे आयडिया माझ्या डोक्यात कशी नाही आले? 35 वर्षांनीच ते गेरत लोटले. म्हणला मग त्या मूर्खाला म्हणला का रे तू तर मूर्ख आहे तरी ही आयडिया कशी काय दिली? म्हणला मी मूर्ख आहे पण तुझ्या इतका बावळट नाही. म्हणला विठाला. आता मूर्खाची संगती सांगायला गेलं एक एक विनोदाने पुढे जाता येईल. तर त्या पद्धतीने अभंगावर मी संत संगतीपर्यंत नेऊन ठेवतो. एकदा माझा पाया पक्का झाला की वरती गेल्यावर रॉ मटेरियल वापरणार नाही. हे फक्त पायाला काही दगड वाटून माती विटा वाळू सगळं चालतं, म्हणून थोडं पाया आधी पक्का करून घेतो. कधी कधी परमार्थातही संगती चुकते महाराज. कधी कधी काहींच्या संगतीत गेले ना नको त्या चाली आठवतात, आणि कधी कधी काहींच्या संगतीत गेले ना हाय त्या चालींचा मुर्दा पडतो. हे काय आठवत नाही महाराज. नको दुष्ट संग बडे भजना बडे भंग, बडे भजना बडे भंग, बडे भजना बडे भंग. नको दुष्ट संग बडे भजना बडे भंग, बडे भजना बडे भंग, बडे भजना बडे भंग. कधी कधी ती संगती घातक ठरते. आता मूर्ख सांगितले संगती सांगायला गेलं वेळ थांबत नाही. काळ वेळ नाम उच्चारत नाही म्हणायला सोपे, प्रमाणे अंमलात आणायला कठीण जातात. कारण कीर्तन लांबली की मागशी बरोबर करतात, आणि आयुष्य लांबले की लोक आपल्याला फोन करतात कोणता ग्रंथ वाचलं बाबा जाईल. समाजा सर्व झाला. त्यामुळे जाणत्या कीर्तनकारांनी मर्यादा सोडू नये इथपर्यंत ठीक आहे. फक्त एक संगती सांगतो मूर्खाची, आणि मला पुढे जायला थोडं सोपं होईल. एकदा त्या अन्वय लागला की मग अभंग मांडायला अगदी निर्धारित वेळेमध्ये मांडता येतो. ऐका, मूर्खाच्या संगतीच्या बाबतीत एक शपक दृष्टांत सहज हसता हसता सांगायचे बोधे बाबा. गात असताना सुद्धा सांगायचे बघा, फार गोड होतं, स्वभावले शैली विनोद. बोधे बाबा फार संयमी वाटायचे, पण इतकं ओतप्रोत विनोद भरलेला होता ना महाराज, ते सहज बोलले तरी विनोद व्हायचे. असं सहज बोलता बोलता एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांना कोणतरी विचारलं होतं, बाबा तुमच्या क्षेत्रात पैसा लय हो पण तुमचं जीवन रस्त्यात आहे. बाबा म्हणले वेड्या रस्त्यात आहे म्हणून आम्ही रस्त्यात. सहज शब्द होता. काय म्हणले, तुमच्या क्षेत्रात पैसा लय हो बाबा पण तुमचं जीवन रोजचं रस्त्यात आहे. बाबा म्हणलं तू वेडा आहे, आम्ही रस्त्यात आहे कारण रस त्यात आहे. तू दूध घालायला गेला तर तुझे दोन्ही पाय मोडले. इथे 35 वर्ष माऊलीच्या कृपेने धक्का सुद्धा लागला नाही. म्हणजे कधी कधी सहज बोलताना विनोद व्हायचे. आता ओढून ताडून विनोद करावं लागतात. काही जुनी महात्म्य जी गेली ना महाराज, अशी सहज बोलले तरी असा हास्याचा कल्लोळ व्हायचा. नामदेवप्पा शामगावकरांना मी जवळून वाजवलेलं, माझा मृदंग विशारद आहे, संगीत आलं, या सगळ्या क्षेत्रातून आलं, तालबद्ध मुरलेला आहे. मी फार मोठ्यात नाही पण मी डवरे गुरुजी वगैरे यांच्या सानिध्यात राहिलेले, जवळून पाहिलेले. पंडित भवानी शंकर वगैरे त्या काळात दादरला मी जॉबला असताना ते कबूतर खाण्याला त्यांचे हरिभाऊ रिंगे बागडे वगैरे ही मंडळी गायला असायची. त्यावेळेस ती साधना बघितलेली. म्हणजे काही सहज बोलायचे. आता जरी समजा कीर्तन नाही कळलं, मी सोपं विचारतो, माझं एक वाक्य कळलं तर बघा, ज्याला जीवन जगा वेगळं जगा वाटत असन, जगा वेगळं जगावा वाटत असन तर जगा वेगळं. बघा शब्द तोच आहे, त्याचा अन्वय बदलला की त्याचा अर्थ बदलतो. आता समजा कीर्तन संपलं, काय म्हणतील महाराजांनी गोड वाईट कसं कीर्तन केलं, तर दोन्ही उपमा मी देऊ शकत नाही. तुम्हाला जे द्यायची ते तुमच्या अंतर्मनातून आहे. एखाद्या व्यक्ती म्हणून थांबा मी महाराजांना वाटा लावतो, एखाद्या म्हणून तुम्ही थांबा मी महाराजांची वाट लावतो. म्हणजे इथून तयारी आहे का?
शब्दाचा अन्वय बदलला की अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला की त्याचे क्रियामान बदलतं. मी दृष्टांत सांगत होतो, संगतीवरून माझा विषय गेला होता. मूर्खाची संगती घातक असते. याच्याकरता एक शपक सांगतो आणि जातो बरोबर वेळेत. गुरुजी म्हणायचे एक गावामध्ये असणारा मूर्ख होतं आणि ते मूर्ख असून त्या काळामध्ये त्याला नारायण म्हणायचे. आणि ते मूर्खच होतं. ते गावात चौघे चोर आले. पण चोराला एकाला माहित होतं याला जर संगती नाही घेतलं ती अख्खं गाव जाग करते. बऱ्याच जणांची लाडकी गावाला त्रास करतात. म्हणजे हुशार असतात काही काही. मला त्या गाडीतून महाराज, मला त्या गाडीतून पिकअप ट्रॅक्टर यांच्या पाठीमागे लिहिलेले वाक्य आहे ना, ते स्क्रीनशॉट घ्यायचं फार नाद आहे. असे वाक्य सापडतात ना कधी कधी, गीता गाता सुद्धा आवडतं. याच्या थोडस बाजूला ठेवून यांचं वाचावं का. मी त्या आत्ता काल परवा 14 नंबर 19 महिला गुलाब महाराज खालकरांच्या नियोजनामध्ये कीर्तनाला गेलो होतो. असणार त्यावेळेस असणार मी ते एका गाडीवर वाक्य वाचलं. मोठ्या हेडिंग मध्ये वाक्य लिहिलेलं होतं. आता सांगताना आपल्याला वाईट वाटतं, मला त्याचा बाप किती वेळेस वाचत असेल. त्याने पिकअपवर वाक्य लिहिलं होतं, पोरग नालायक असलं पाहिजे, गाव नादी लागत नाही. ज्याचं पोरग नालायक की त्याचा बाप का हरिपाठ करीत असेल का. येथ वडील जे जे माझ्या वडिलांची, जर बाप दिवसातून किती वेळेस वाचत असेल. मग काय क्रिया म्हणे, ऐकायचे या जनासी लागले वेड असत्यास रिजले जन पापात येते अनुमोदन करती हेळन संताची. हे कलीचं महिमाने मला सिद्धांत सांगत. त्यांनी त्या चोराला संगती घेतलं, त्या नारायण मूर्खाला, आणि वाड्यात त्याला उतरवलं. मला जड वस्तू बांधते, उखळ मुसळ जाते बांधायला सुरुवात केली. पहाटे 4 पर्यंत काकडा सुरू झाला. ते म्हणले मूर्खाचे आपण उतरा. हे चौघं उतरलं, मूर्खाचं काम संपलं. मूर्खाला नित्य उठवणी खावयाची चिंता. ते मूर्ख गेलं मुदपाक खाण्याकडे. प्रत्येकाच्या घरामध्ये मुदपाक खाना आहे ना. तुमच्या घरामध्ये मुदपाक खाना आहे का. त्याला शुद्ध मराठीमध्ये स्वयंपाकगृह म्हणतात, सेमी इंग्लिशमध्ये किचन म्हणतात. घ्या आता, याच्यापेक्षा मराठी किती खाली गेली. माणसाला मराठी शब्द कळत नाही पण इंग्लिश 100% कळते. आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात ग्लास आहे. ग्लासला मराठीत काय म्हणतात, प्याला. मग का प्याल्याला प्याला म्हणतात का. शब्दाचा अन्वय शब्द विन्वय नीट आहे का. ते मूर्ख होतं, ते त्या घरामध्ये गेलं आणि नेमकी त्या घरामध्ये भांडणं झाले होते. त्याने त्या गॅसवर कुकर पाहिला. ते कुकरवरती खिचडी लावली होती. ते कुकर आल्यामुळे अवघड झालं. पूर्वी चुली होत्या, भांडणं व्हायची परत मिटायची, बरोबर ना. घरोघरी मातीच्या चुली, भांडणं व्हायची मिटायची, माहेरला गेलेले पुन्हा सासरला यायचे. आता गॅस आल्यामुळे अवघड आहे, डायरेक्ट स्फोट आणि डायरेक्ट घटस्फोट. कालाय तस्मायनं. मग जनरेशन बिटवीन द गॅप, न्यायशास्त्राला एक प्रणाली येते लास्ट इयरला. हे तसंच होणार आहे, कलीचं महिमानं तसंच आहे. मग त्याने ते कुकर उघडला आणि त्याला खिचडी लावलेली होती. त्याने बघितलं गड्या खिचडी पण हिला तेल पाहिजे, म्हणून त्याने मांडणीला अशी एक तेलाची बरणी होती, घ्यायला गेलं. त्याने मांडणी सोडली. महाराज अख्ख्या घरात असणारा आवाज झाला. ते चौघं म्हणले आपण जगतच नाही. त्या चौघांनी त्याला उचललं, असणारं स्वयंपाकगृहाच्या वरच्या कप्प्यात टाकलं आणि ती चौघं असणाऱ्या त्या किचनच्या खाली लपली. त्या घरात पती पत्नीचं भांडण झालेलं होतं. घरोघरी मातीच्या चुली, दोघंही उपवासी झोपलेले होते. आणि ते आल्यानंतर प्रसंग असा ओढावला. ती पत्नीला बघितलं भांडे सावरायला लागली, म्हणून पती पाठीमागून आला. म्हटलं पतिव्रता सांगते, पतीची मता अनुसरणे पतिव्रता प्रमाण सांगते, आणि मला झोपेत ठेवून जेवणाचा प्रयत्न केला. कुठं फेडशील हे पाप. त्यावेळेस ती म्हणले बघा, आणि त्या दोघांत वाद विकोपाला गेला आणि तो मारायला धावला. त्यावेळेस ती म्हणले बघा, लग्न झाल्यापासून आतापर्यंत तुम्हाला उपवास ठेवून मी जेवण केलेलं नाही, पण असा वाईट विचार जर माझ्या मनात आला असेल तर तुमच्या पायाची शपथ वरच्या नारायणाला डोळे. एकदाही नाही म्हणे, असा वाईट विचार जर माझ्या मनात आला असेल तर वरच्या नारायणाला डोळे. नारायण वरच्या काप्यातच होता महाराज तो. अरे ते मूर्ख आहे, तो गप थोडी राहणार आहे. तो म्हणला हो हो हो, म्हणला हो. केव्हाचा ऐकतो नारायणाला डोळे. पती पत्नी एकमेकाकडे बघताय. ही मूर्ती तर वास्तू शांतीत बसवलेली नव्हती, ही एक्स्ट्रा आली कुठून. तो म्हणला मग काय. म्हणला मी केव्हाचा ऐकतोय एकट्या नारायणाला डोळे, नारायणाला डोळे. मग किचन मधले चौघं आंधळे काय, एकट्या नारायणाने 4 फटकावले. मूर्खाची संगती सुद्धा घातक आहे. विठाला 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 विठाला. संगतीवरती विचार अवलंबून आहे. संगत करे बडे की बडा होता जाय, संगत करे गदे की दो दोलाता काय. मला वाटतं पतन उद्धार संघाचा महिमा. संगती सुद्धा आचारावर, विचारावर आणि आहारावर अवलंबून असते. रामायणातला पुरावा देऊन जातो, माझ्या मनचं बोलणार नाही. ज्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्रांना वनवास स्वीकारावा लागला, त्यावेळेस सीतामाई सुद्धा पाठीमागे निघाल्या. प्रभू रामचंद्राने सांगितलं तू ऐश्वर्य संपन्न राजाची कन्या आहे, तुझ्या बाबतीत वनवास नाहीये. त्यावेळेस सीतामाईने सांगितलं निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे विधीचं कर्मलेख जगाच्या मालकाला चुकला नाही. उद्या राजा होणारा राम सुद्धा वनवासाला गेला, म्हणून जरा थोडासा कर्मा विश्वास ठेवत चला. भक्ती रावण आपल्यापेक्षा चांगली करत होता.
कर्मावर विश्वास ठेवला. विधि तेरे लेख और किसी के समझना देखे, जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे एक राजा के राज दुलारे, फेरत बन में मारे मारे, और के कष्ट हरने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. असणार त्या दृष्टिकोनातून सांगितलं. वनवासात गेल्यानंतर सीतामाई पोहोडलेल्या होत्या, थकलेल्या होत्या, आणि त्यांच्या बाजूला लक्ष्मणजी बसले होते, आणि सीतामाईला भेटायला जंगलातले असणारे हिंस्र पशु पक्षी आले होते. आपले बिबट्या पाहिल्यावर बेशुद्ध पडते, तरी टेटसला टाकतं गुण लावण्याची खाणी. काय मरावा का खा, अरे पाहते बेताडाकडून चालते का वाडाकडून गुण लावण्याचे खाणी. अरे काय जीवन आहे, काय माणसं आहे, काय क्रिया. म्हणे खरं बोललं मग आम्ही वाईट. अरे जगाच्या मालकाने आता कधी टाकलं का सीतामाई बेस्ट माय लाईफ पार्टनर असं कधी टाकलं का? अरे तिथे स्वर्गाच्या मला वाटतं आयोने संभावना होय काही श्रमी, मला वाटतं त्या शाकंभरी मातेचा असणारा प्रसाद होता पूर्व अवतारामध्ये, आणि तोच पूर्ण अवतारामध्ये राजा जनकाच्या ठिकाणी असणारा जन्माला आला. फार गोड इतिहास मला तिला मांडायचं नाही. त्यावेळेस झोपलेले असताना ते पशु म्हणतात लक्ष्मणजीच्या मनामध्ये वाईट विचार आहे, हे प्रभू रामचंद्रांनी न सांगता ओळख. त्यावेळेस असणारं प्रभू रामचंद्राने एका पोपटाचं रूप घेतलं, एका झाडावरती जाऊन लक्ष्मणजीशी संवाद साधताय. कागदशास्त्रामध्ये पुरावा आला, लखन हे जे जनावर आहे ना, हे तुझ्या बाबतीमध्ये म्हणतात की तुझी असणारी सीतामाईवरती वाईट नजर आहे. लक्ष्मणाला रडायला यायला पाहिजे का हसायला? एखाद्याला जर आरोप केल्यावर रडायला येते का हसायला? रडायला पाहिजे ना. लक्ष्मणजी हसताय, देव म्हणताय कसं काय? त्यावेळेस सांगितलं देवा वाईट विचार मनात येईलच कसा मारत. जल देखत तृष्णा उपजे, कामिनी देखत काम. जल देखत तृष्णा उपजे, कामिनी देखत काम. कामिनी देखत काम कबीरा, संत देखत राम कबीरा, संत देखत राम, संत देखत राम. सांगितलं किड्या, एखादी सुंदर कामिनी बघितल्यानंतर काम निर्माण होतो. एखादं पाण्याचं भरलेला तलाव बघितलं की तृष्णा निर्माण होते, जल देखत तृष्णा. पण एखादा जर साधू आणि संत संगतीत असला तर तू राम संगतीत असताना कामाचा विचार करतोय. देवा हे तुला जर नाही कळलं तर काय सांगावं. देवानं खाली मान घातली. मग गड्या हे बाकीचे जे प्राणी तुझ्या बाबतीत तो विचार करताय, याचा अनुभव काय, किंवा हे का विचार करताय? त्यावेळेस लक्ष्मणजी हुशार होते, प्रतिशेषाचा अवतार होते, कागदशास्त्राचा अभ्यास होता. ते म्हणे याचं कारण देवा यांचा आहार तसा आहे म्हणून त्यांचा विचार आहे महाराज. जसा आहार आहे तसा विचार आहे म्हणून त्या क्रियेमध्ये सांगितलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. युक्त आहार नेम इंद्रियाची सार. आहार विहार नेम इंद्रियाची सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. सारावा चिंतने कांतवासी गंगा स्नाने. सारावा चिंतने कांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणाया तुलसीच्या. युक्त आहार विहार मानस विवासन निद्रा बहुवाचन. आहार विहार नेम इंद्रियाची सार. रस विवासन निद्रा बहुवाचन. जसा आहार असतो तसा विचार असतो. मांस खाणाऱ्या व्यक्तीचा चेहराही क्रूर दिसतो आणि त्याचा विचारही क्रूरच असतो. मांसाहार करणारे प्राणी सुद्धा हिंस्रच असतात म्हणून त्या पद्धतीचा विचार मांडला गेला. जसा आहार तसा विचार असतो. माझ्या जीवनात एक घडलेलं दृष्टांत सांगतो, थोडंसं ऐकायला जड जाईल. चैतन्य महाराज देगलूरकरांबरोबर आम्ही पाठाला असताना म्हणजे त्या दृष्टिकोनातून एकदा चातुर्मासामध्ये एका श्रीमंत व्यक्तीने जेवणा करता नेलं आणि ते कालाय तस्माय नेम. आता
त्या दृष्टिकोनातून जावं लागलं सगळ्यांना. जेवण झाल्यानंतर बाबांनी कीर्तनाकरता अभंग घेतला. आम्ही चाल म्हणायचो त्या दृष्टिकोनातून चालही म्हटलो आणि नंतर चिंतनाला घेताना ते अभंगच विसरला. एवढ्या मोठ्या महात्म्याचं विसरलं कोण बोलणार आहे महाराज. नंतर चाल झाली पुन्हा मधली. नंतर कीर्तन संपलं बसल्यानंतर कोण मोठ्या माणसाच्या कोण चुका काढत नाही महाराज. विद्वान सर्वत्र पूज्यते. सामान्याच्या बाबतीमध्ये भरपूर चुका काढतात. जाणत्या माणसाकडे जाऊ द्या, तो जाणता एखादं घडतं म्हणतात, पण ज्याच्याकडून घडली ती तसंच जाऊ द्या, त्याच्याकडून नाही लागतं. इथपर्यंत क्रियामान आहे. कर्मधर्म सहयोगाने बसल्यानंतर बाबांनी विचारलं, स्वतःहून म्हटले, या जाणती माणसं कधी द्वेष लपून ठेवत नाही. कारण मूर्ख माणूस प्रत्येक मुद्दा वादातून सोडवतो आणि जाणता माणूस प्रत्येक मुद्दा संवादातून सोडवतो. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. मग त्यावेळेस असणार बाबांनी सांगितलं म्हणे, माझ्याकडून अभंग नकळत चुकला किंवा विसरलं, याचं कारण काय झालं असेल. म्हटलं आम्हालाही तिची उत्सुकता, पण विचारेल कोण. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा, पण बांधायला जाईन तो उंदीर मागे येईन का. आता मोठे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा कसं काय. शेवटी अधिकार परततोय, कुणीतरी मर्यादा सांभाळल्या पाहिजे. संप्रदायाची प्रणाली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आपण ज्याच्याबरोबर जेवलो ना, त्याच्या मांडीला मांडी लावून जेवलो नाही मी, त्याच्या गळ्यात माळ नव्हती, त्याचा हा परिणाम झाला. जर ती संगती घडल्यानंतर जर एवढा विचार परावर्तित होत असेल, तर संगतीत आल्यानंतर 100% विचार परावर्तित होणार का नाही. विठाला विठाला इथपर्यंत ठीक आहे. तो खूप नामदेव राया की आता जीवाची संगती घातकच आहे. जीव मूर्खाची सुद्धा घातक आहे. आणि तिसरा मुद्दा होता माझा, जीव उद्बोधकाची सुद्धा घातकच. उद्बोधक कोणाला म्हणावं, जो इतरांच्या ठिकाणी ज्ञान देण्याचं कार्य करतोय ना, जो बोध देण्याचं कार्य करतो, त्याला उद्बोधक म्हणावं. आता त्या सगळ्यात यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमचाच वर्ग येतो. कीर्तनकाराच्या बाबतीमध्ये तुम्ही आता सगळे उद्बोधक म्हणून वया परत सुद्धा अधिकार परत म्हणतात की ज्ञान देण्याचं कार्य. पण जर आमच्याच संगतीत चुका होत असेल तर तुम्ही आमचा आदर्श घ्याल. आता इतकं सुंदर कीर्तन ऐकलं, माझी गाडीचा नंबर पाहिला, आणि उद्या जर ती गाडी धाब्यावर पाहिली, तुम्ही जय हरी घालशाल मला. वाक्य नीट ऐका. राजकीय, धार्मिक अथवा क्रीडा, पारमार्थी कोणत्याही क्षेत्रातल्या ज्याने सर्वस्व पणाला लावले, पदावर किंवा प्रतिष्ठित असणाऱ्या व्यक्तीकडे कोणतीही पर्सनल लाईफ नव्हते. त्याने कोणतीही केलेली क्रिया लोकांतच घडते, एकांत कधीच नाही. साधू जीवन आरसा असतं. जे लोकांतात वागतात ते एकांतात सुद्धा तेच वागतात. आपण लोकांतात वेगळे, घरी आलो एकांतात वेगळे. खरा भाग्यवान तो ज्याचा एकांतातला विचार लोकांतातला आहे, नाही का. हे डीप कीर्तन आहे, जरा थोडं डोक्यावरून जाईल. जो मी एकटा विचार करतो एकटा असल्यावर, तोच विचार जर सगळ्यात आल्यानंतर असेल तर तो जीवनी मनुष्य आहे. म्हणून नाही तर काही निरर्थक आहे. आमचे गुरुजी 3 वाक्य सांगायचे. दाणे नसलेली कंस, कोकणातला पर्सनल खाद्यपदार्थ असणारा फेवरेट तो फणस. त्याच्यात काही गर असतात, काही गर नसतो. नीट ऐका. दाणे नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि विचार नसलेली माणसं स्वतःच्याही, समाजाच्या आणि इतरांच्या सुद्धा कामाचे नसतात. बेटा कोण जर चूक झाली तर त्याची संगती काय कामाची. आता जास्त हसवण्यापेक्षा एवढा दृष्टांत सांगतो, आपल्याला पहिल्या चरणावर यायचं, संत संगती मांडायची. आमचे गुरुजी सांगायचे, त्या काळात 9 ते 11चं कीर्तन, त्या कीर्तनकाराला 8000 ठरले त्या काळात. तेव्हाच सांगतोय मी. आणि ते कीर्तनकार आलं, कीर्तन झालं, सप्ताह कमिटी हुशार होती. 100त 50, 50त 20, 20त 10, 10त 5, 5त 2 असा बंडल करून दिला. हुशार मंडळी महाराज ते. आणि ते कीर्तन झाल्यानंतर नारळ दिला महाराजांना. ते पैसे मोजता 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 90 मिनिटं लागले. गाडी एवढ्या लांब गेले, नंतर कळलं ते 5000 होते. महाराजांनी ड्रायव्हर सांगितलं, गाडी थांबाव. ते म्हणे, जाऊ द्या, गाव प्रेमाचं प्रेम, हा ते गाडी थांबव, बाकी उद्योग सांगू नको, तुला जे जेवढं सेविका करावे सांगितलेले काम. त्यांनी प्रमाण दिलं. चाललं मला काय हरकत नाही, आपल्याला डबल नाईट भेटेन, आपलं काय जाते. गाडी वळव म्हणला. एवढं गोड कीर्तन केलं, ठरलं तिथं द्यायला पाहिजे. गाडी मागं आली. सप्ताह कमिटीतले 2घच शिल्लक होते, प्रहारी करे बिचारे. त्यांना एक विना घेऊन दोघं सपोर्टिंग. ते म्हणे, आपले ठेवलेले महाराज परत आले म्हणे. का आले म्हणे इतकं गोड कीर्तन केलं महाराज, काय झालं, काय अपघात, चोरटे वगैरे तसं काय नाही म्हणला. 8000 ठरले, ते 5च का दिले, त्यामुळे त्यांचं आमचं जमत नाही म्हणे. ते बरोबर आमचं असं करतात ना, तुम्ही थांबा म्हणे महाराज, आज बरोबर सगळ्यांना शिकवतो. ते आता ते किती कमी दिले तुम्हाला, 3 कमी दिले ना, अगदी 10 मिनिटात जाऊन ते 3000 घेऊन येतो. पण अडचण अशी आहे, त्यांना आमचा विश्वास नाही, हे 5 त्यांना दाखवावं लागतील. महाराज भोळा होता माझ्यासारखा. महाराज जे 5 घेऊन गेले ते 5 वाजेपर्यंत आलेच नाही. महाराज तिथं चिंतन करायचा. ते विनेकरी म्हणला, महाराज काय नाही, म्हणजे उद्याच्या कावळ्याचं चिंतन चालू आहे. ड्रायव्हर म्हणला, भाग गेला शीन बस म्हणला आतमध्ये. ते विनेकरी विचारत म्हणला, महाराज इथून लेफ्ट राईट घेतला काय बाजूला आहे, पण बिबट्याची भीती आहे. मी 100% त्यांना जाऊन घेऊन आलो असतो, पण संप्रदायाचा दंड के गळ्यात घेतलेला विना ठेवू नये.
गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणायचे ज्याच्या गळ्यात विना दिला ते 9 वाजेपर्यंत येणार देत होतं तरी सुद्धा ते आले नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का इतका उद्बोधक असेल त्याची जरी संगती चुकीची घडली तर तीही संगती कामाची नाही. जीव जीवाची कामाची नाही, जीव मूर्खाची नाही आणि जीव उद्बोधकाची नाही. नामदेवरायांना अपेक्षित जीव संताची. मग संत किती प्रकारचे हाही मुद्दा मांडावा लागेल. संत या शब्दाची सोपी व्याख्या आहे अज्ञानी जीवाला परमार्थाचं जे अज्ञान आहे ते आपल्या इतिहास ज्ञानाने जे करतात अंत त्या नाम संत. संत किती प्रकारचे न्यायशास्त्रामध्ये 5 मला वाटतं गंगावत, गेयवत, गजगंडवत, गांगीर्यवत आणि गगनावत हे 5 प्रकार संतांचे. आता एक एक मुद्दा मांडायला गेलो 6-6 तास पुरण एवढा मुद्दा आहे. इथे बऱ्याच जणांचं वेळ संपली की भांडवल संपतं. महाराज मला वेळ पुरत नाही. काय दुर्दैव असेल ते दृष्टिकोनातून ऐका. गगनावत आकाशाप्रमाणे सगळीकडे मेघवृष्टी समान करतो आपणासारखे करते तात्काळ गगनावत. गेयवत गाणारा इथून गोड गातो पण अंतकरणातले स्वर आळवावा लागतात. तसं सहज एखाद्या वेळेस फटकळ बोलतात पण कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणून बोलतात संत. गजगंडवत हत्तीच्या सोंडेतून एक द्रव पदार्थ वाहतो. तो मुंगीला भेटल्यावर तिचं 1000 वर्ष आयुष्य वाढतं पण तीच मुंगी हत्तीच्या कारणात गेल्यावर हत्ती मरण पावतं तरी सुद्धा त्याचा विचार न करता कोणी वंदी कोणी मारी कोणी पूजा करी माझी हेही नाही तेही नाही. गजगंडवत. गंगावत गंगाच्या प्रवाहामध्ये कोणी जरी आंघोळ करायला गेला का फेडीत पाप ताप का पोकीत ते समुद्रात आहे आप जायचे गंगेचे. प्रत्येकाचं पापाचं हनन करण्याचं काम करतं संत. गंगावत, गगनावत, गेयवत, गांगीर्यवत आणि गजगंडवत अशा संतांची संगती घडली की जीवनाचा उद्धार होतो. मग कोणत्या संगती घडल्यानंतर उद्धार होईल याच्याकरता एक दृष्टांत देतो आणि पहिल्या चरणात तुमच्याकडे येतो. ऐका. साताऱ्यामध्ये एक प्रसिद्ध गड आहे सज्जनगड म्हणून. समर्थ रामदास स्वामींनी तिथं वास केला. तिथला एक घडलेल्या जीवनपटातला दृष्टांत सांगतो. पाठाला असताना मी एमकॉमच्या लास्ट इयरला असताना सहज वाचनामध्ये आलो होतं. प्रसंग असा झाला की त्या गडावर स्वतः रामदास स्वामी, प्रभू रामचंद्र, हनुमंतराय, लक्ष्मणजी आणि सीतामायाची मूर्ती होती आणि एक जागृत गड म्हणून तिथे जागा होती. त्या गडाच्या पायथ्याशी एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबात एक भोळा जन्माला. जसं तुकोबारांचा गौबाने सांगितलं होतं तसंच त्याचं नाव गौबाच. तो गौबा वेगळा, जो देहूचा हा गौबा वेगळा. ते म्हणे आपण गेल्यानंतर याची काळजी करण्याकरता कोणच नाही. ऐसी कळवळ्याची किंवा जिचे पिढे बाळ प्राणती याचा विकळ म्हणून त्या मुलाला गुरुजींच्या स्वाधीन करायचे तुमच्या कृपेचे पोसणे. याला सांभाळा. आणि नेऊन त्याला गुरुजींकडे घातलं. गुरुजी आमचं वय आहे तोपर्यंत ठीक आहे पण आम्ही गेलो कोण याला सांभाळणार आहे. पण याला सांभाळा. हा भोळा आहे. भोळा कळतो ना भोळा. आपण भोळा म्हणतो ते भामटे भोळे. भोळा या शब्दाची व्याख्या अशी ज्याला अख्खं गाव फसवतो पण तो कोणाला फसवत नाही त्याचं नाव भोळा. आपण ज्याला भोळा म्हणतो ते भामटे रात्रीतून आपल्या घरामागे 2 एकर घेतात माणसं म्हणतात तो भोळा. तो शिव भोळा आहे. शिवावरचा शिव भोळा नाही शिवावरचा भोळा आहे. माणसं कशाचाही अन्वय कर पुढे जोडतात महाराज. मला मराठी वाङ्मय कोशाचा थोडा अन्वय करायची सवय लागल्यामुळे कोटी होते. बाकी याच्या विषय पलीकडे काय नाही. ऐका. प्रसंग असा ओढावला. त्याला सांगितलं गुरुजींकडे जे हा म्हणतील ते काम करायचं. मग स्वामींनी एकदा सप्ताह घ्यायचं ठरवलं काशी क्षेत्रामध्ये आणि सगळ्या शिष्यांना बसवलं. आपण जर गेलो तिथं कोणीतरी राहिलं पाहिजे पूजा करण्याकरता. मग सगळ्यांची मिटिंग घेतली. मग सगळे म्हणले सकाळी गाथा भजन, पुन्हा जेवण, दुपारी भोजन, संत पंगत, सात्यनेव, पुन्हा कीर्तन. इथं कोण बोगा खाईन महिनाभर. शिष्य भामटेच होते महाराज. ते सगळ्यांनी खाली माना घातल्या. पण याला सांगितलं होतं आईवडिलांनी काम कोणाचं गुरुजींचं ऐकायचं. याने हात वरती केला. गुरुजी मी थांबणार. ते हसले. रोज देव जेवला पाहिजे तुझ्या हाताने म्हणे हो. आणि जर देवाने नैवेद्य नाही खाल तर काड्यावर उडी टाकून जेव द्यायचा. हो गुरुजी 100%. भोळा होता महाराज. गुरुजींनी त्याला काम जबाबदारी दिली आणि सकाळी प्रस्थान केलं. संध्याकाळी असणार त्याने नैवेद्य बनवला. जगाच्या मालकाच्या पुढे ठेवला. जगाच्या मालकाच्या पुढे ठेवल्यानंतर देवानं 2 तास झाला. आता देव कसला खातोय महाराज. भल्या भल्यांच्या हाताने नाही खाला. ज्यांचा अभंग आहे त्यांच्याच हाताने खाला फक्त नैवेद्य. हातीच्या मूर्ती जेवी. ते म्हणे देवा आम्ही कुठेतरी कथा ऐकली होती नामदेवराने जीव घातलं होतं. तसं जर नाही खाला तर मी जीव देईन आणि मी येडा आहे मी काही करीन. आता येड्याचा काय भरोसा आहे. आता विनोद करायला लावू नका. मी आज 9 ते 11 म्हणून विनोदाकडे मी जात नाही ट्रॅक सोडून. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी पिंपळगाव बसवंतला कथा केली नाशिकला आणि 7 दिवसांनी घरी आल्यानंतर गृहमंत्री दारात उभे होते माझे स्वतःचे. म्हणजे राज्याचे नाही म्हणलं मी. आता ते नाही येणार शेतकऱ्याच्या दारात. गांजा सांगितलं तरी नाही याचे कारण आता सगळीकडे हे झालं ना. थोडं खरं बोललं का आमचं वाईट वाटतं. आणि त्याने विचारलं म्हणे का 7 दिवस कथा करायला गेले माझ्यावर प्रेम करता का. म्हणलं 100% करतो. नाही म्हणावं तर गाया कोण सांभाळेन. आपण शेतकरी कीर्तनकार. 100% प्रेम करतो म्हणलं. ते म्हणे जर मग मी मेले तर. म्हणलं आता यम 100पेक्षा कठीण प्रश्न आहे. कीर्तनकार हुशार. नाही म्हणे तू मेली तर मी येडा होईल. म्हणलं याच्यापेक्षा वेगळं काय. नाही म्हणले मग येडं झाल्यावर दुसरं लग्न करशां का. मला येड्याचा काय भरोसा. येडा काही करू शकतो.
कोणत्याही क्षेत्रात माणूस असा तरबेज असावा लागतो महाराज. देव म्हणलं तसं हे येड आहे, काही करीन. स्वतः जगाचा मालक प्रगट झाले आणि त्याच्या हाताने नैवेद्य खाला. असा 1 महिना शेड्यूल चालला. हनुमंतरायासहित सगळी त्याच्या हाताने नैवेद्य खायचे. काय भाग्य असेल त्याचं. ना वसामी वैकुंठी योगी ना हृदय माझं भक्त यत्र गायंती तत्र, तो मी वैकुंठी नसे. किंवा किंबहुना त्या दृष्टिकोनातून भानुबिंबळ एक योगियाच्या मानसे नियमरडून जाई, जपी तपी संन्याशांच्या स्वप्नात सुद्धा नाही. योगियाचे ध्याने ध्याताना तुलसी. त्याने त्याच्या हाताने 1 महिना खायचे. आणि 1 महिन्यानंतर ते आजारी पडलं महाराज. आजारी पडल्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्र प्रकट झाले. म्हणले गौबा आजचं काय 9 ते 11च. ते म्हणे देवा महिनाभर आपण काय, आता ते भोळं होतं म्हणलं, ते काय स्वरात आणि तालबद्ध बोलणार आहे का, त्याचं भोळंच असणार ना महाराज, ते काय अलंकारात बोलणार आहे असं. देवा महिनाभर आपण काय तक्रार येऊन दिली का, तुझ्या सहित सगळ्यांनी भाकरी खाल्या की नाही, तुम्ही कमी खात होते पण तो सेवक आहे ना टोपलंच खात होता हनुमंतराया, आपण तक्रार केली का. मग एक दिवस थोडी कणकण आली, त्या बायकोने एक दिवस स्वयंपाक केला, काय बिघडण का, बायको डोक्यावर घेतली, तो ऐकत नाही. जेव्हा म्हणे तुला कसं काय माहिती, मग हरिण सोन्याच होते तुला माहित नव्हतं का, तू कसं काय हरणाच्या मागे गेला. ते मला हे कसं काय लक्षात राहिलं, भोळा आहे मला, तेवढं बरोबर राहिलं मला तेवढं बरोबर राहिलं मला, भामटा भोळा आहे रे, तेवढं डोक्यात ठेवलं मला. हे बायको डोक्यावर घेतली, मला तुझं ऐकत नाही. एक दिवस बाई माणसाच्या जातीने स्वयंपाक केला, काय वेगळतंय. देव म्हणे चल ठीक आहे काय हरकत नाही, आता होय भक्ती केला तैसा. देवाने सीता मला सांगितलं स्वयंपाक करावं लागेल. ती म्हणे स्वयंपाक आणि माझ्या हातानं, मला जगाच्या मालकीनीचा स्वयंपाक आहे, ती काय आपली पत्नी. आपला स्वयंपाक खाल्ल्यावर पॉलिसीचा हप्ता शेवटचा निघतो का तेच वाटतं. वैकुंठवासी इंगळे महाराजांचा एक दृष्टांत आठवला. गुरुजी म्हणायचे ते एकाची पत्नी स्वयंपाकच करत नव्हती, म्हणून तिने एक दिवस शेजारणीचं सांगितलं स्वयंपाक केला. जेव्हा बसलं त्याने असा फुरका मारला ना, फुरका मारल्यावर डोळ्यातून अश्रुधारा. ती म्हणली काय हो एवढं रडताय. नाही आनंदाचे अश्रू म्हणले, स्वयंपाक फार गोड झालाय. मग असा जर गोड स्वयंपाक मी तुम्हाला रोज दिला तर मला काय भेटेल, ते म्हणे पॉलिसीचा शेवटचा हप्ता. नाही कळलं बसा तुम्ही असेच मेल्यावर शेवटचाच हप्ता भेटेल ना, एवढी मिरची खाल्ली दुसरं काय भेटायचं. त्यावेळेस असणारं सीतामाई म्हणली काय करायचं, म्हणून तो भोगा केला होता, भोगा शिळ्या भाकरीचा. आपला भोगा करता चावणाराचा भोगा होता तरी चावत नाही, तो भोगा केला. आता ते अति प्रेमात आवडणे होते, शास्त्रात सांगतो. तो म्हणला देवा हा भोगा आमच्या गुरुजींना लय आवडतो, माझी एवढी इच्छा केली की नाही, मग महिन्याभर तुम्हाला जेव घातलं नाही, मला इथून काशीला जायचंय आणि गुरुजींना हा भोगा न्यायचा. देव म्हटलं आता तुला भेटलो हीच काशी झाली, तू आता लांबायला लागला म्हणले, पण आता पर्याय नाही ना. मला वाटतं माझं दास करे त्यांचा संत दासाची या दासांचा, याला अनुरूप प्रमाण देतो. म्हणजे मला का संत संगती सांगायची आहे का. त्यावेळेस देवाने हनुमंतरायाकडे पहिले म्हणे मारुतीराया एवढं सोडा. मारुतीराया म्हणला अहिरावण महिरावण पाताळाने इथपर्यंत ठीक आहे, मी माणसं व्हायला मारुती आहे, मारुती कार नाही म्हणे, उचल का नाही उचल का नाही. देवाने सांगितलं स्वामी काच गुरुभक्ती, उचललं पायथ्याला नेऊन सोडलं, वर सांगू नको मी सोडलंय म्हणून. आता ते भोळं होतं. वरती गेल्यावर स्वामीने त्याला पाहिलं. स्वामी म्हणले कधी आला, आत्ताच आलो म्हणे. कधी निघला होता, आता 8:45 निघलो होतो म्हणे. 8:45 सज्जनगड ते काशी वाराणसी चाले 1 मास 1 महिना आम्हाला यायला लागलाय आणि आता आलोय म्हणते. अरे भोळ आहे बा, कोणी आणून सोडलं, आपल्या मारुतीनं. आता असा कोणता मारुती म्हणला तुला 1 तासात काशी सज्जनगडाहून काशीला आणून सोडलं, आपल्या गडावरचा मारुती. गुरुजींचं तर आईस्क्रीमच झालं म्हणजे. मग त्यांना कोणी सांगितलं होतं, प्रभू रामचंद्र म्हणले, त्यांच्या बायकोनं भोगा केला होता, मग तर भोगाच झाला गुरुजींचा. म्हणे गड्या हे भोळे का हे बावळट हे मूर्ख आहे ते सुद्धा कळलं ना, नेमके सांगताय ते खरंच आहे. आलाय इथपर्यंत आलाय, एवढ्या वेळेत आलाय, पण ते म्हणे काय आणलं भोगा. मग गुरुजी म्हणले आता हे पकडले गेलं. भोगा घेऊन जर निघला असेल तर महिनाभरात तो भोगा 100% खराब होईल. हे खोटं बोलत असेल तर. मला ते पात्र उचकलं, ज्यावेळेस भोगा बघितला ना, जशाच्या तशा वाफा निघत होत्या. गुरुजींनी त्याचे पाय धरले. गड्या भाग्यवाने, जगाचा मालक तुला भेटला. दृष्टांत संपला. त्याच्या कर्मामुळे नाही भेटला, ज्यांच्या संगतीत तो होता ना, त्यांच्या संगतीत जगाच्या मालकाचं नामस्मरण होतं. नामदेवराय म्हणतात आपण पारिके नाही देते, आपण पारिके नाही देते, आपण पारिके नाही देते. संगती काय सांगू तो संगती काय सांगू तो संगती काय सांगू संगती काय सांगू सुख आपण पारिके नाही देते, आपण पारिके नाही देते.
वाटते ती जी संगती आहे ना तिच्यामध्ये जीवनाचा उद्धार आहे. त्या संगतीनं असणारा इतरांचा उद्धार झाला. आता एकाच एवढ्या चरणावर बोलू, बाकी सोडायला वेळ नाही. पर्जन्याची अलर्ट, हाय अलर्ट ते सगळ्यांना मेसेज आलेले. मला फेटा बांधता बांधता माझ्या शेजारी 7-8 जणांना आले होते. एक एक सांगायचं हाय अलर्ट. अरे म्हटलं मी ते कीर्तनच सांगेन ना किती अलर्ट राहायचं. तुम्ही हाय अलर्ट आधीच मला करून दिलं. पाऊस येईल त्या पद्धतीने जाण्याची गरज मला आहे. तुम्ही इथंच आहे ना, घरी मला जायचं ना. मग विचार करेल थोडासा नीट ऐका. संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये जीव आला तर त्याचा 100% उद्धार झाला, यात नवल नाही. अरे पण संतांच्या संगतीमध्ये पशु आला तरी उद्धारला गेला, ही जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी ख्याती महाराज. रेड्यामुखी वेद बोलवेला, रेड्यामुखी वेद बोलवेला, काळात वारकरी चालीला मजाच होती मार. तसे गोड वाटते त्या दृष्टिकोनातून. अगदी एका रेड्याने वेद बोलावं. संतांच्या संगती आला, नारदासारख्याच्या संगतीत जटायू सारखा पक्ष आला तर जगाच्या मालकाने त्याला मांडी द्यावी, ही संत संगतीची ताकद आहे. जर जमानावरांचा उद्धार होत असेल तर आपण सामान्य जीव, फार सोपं बोलू, वाल्ह्याचा जर वाल्मिकी झाला तर संगतीच कामाची ना महाराज. फार सोपं आहे. वाल्ह्या इतकं तर पाप नाही आहे ना. पिला असन दारू 10-5 टँकर, खाला असन माणूस 10-5 बैलगाड्या, एवढं तर पापी नाही ना. तरी सुद्धा त्या पाप्याचा वाल्ह्याचा वाल्मिकी होऊ शकतो. तर आपण तर जगात बुद्धिवान प्राणी मनुष्य होत, मग माणसाचा उद्धार का होणार नाही? फक्त 2 गोष्टी चुकतात. कुठं माहिती का? आमचे गुरुजी सांगायचे, फकीर होके भी फिकीर करताय, हे गलती आहे. आणि जर माळ घालून जरी विश्वास बसत नसेल तर देव आणि संतांवरचा विश्वास कमी आहे. विठाला म्हणून आपण आवड आणि गरजेला एकत्र केले, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. संत आणि साधू याच्यामध्ये भेद अवस्था अशी, फक्त एक खंडनवादाचा दृष्टांत सांगतो. संत हे शेवटचं साध्य आहे आणि साध्याकरता पोचण्याकरता साधू हे त्या पद्धतीचं साधन आहे. पण साधन चतुष्टीचा नियम असा, ज्ञानोबा म्हणतात, तृप्ती झाली आहे जैसी साधने सरती आपण. एकदा जर का साध्य भेटलं तर साधनाची काही गरज नाहीये. पण साध्य काय? देव ते संत निमित्त त्या प्रतिमा स्थेव पूजाव्या. संतांपेक्षाही देवापेक्षाही संतांना महत्व जादा आहे. का सांगू? मी असणारा मुक्ताबाई पालखीमध्ये एक वाक्य बोलून गेलो सोहळ्यामध्ये. सगळ्या देवांनी शेवटच्या क्षणी का होईना आपला देह काळाच्या आधीन समर्पित केला, पण सगळ्या अष्टादश संतांनी काळ आपल्या स्वाधीन करून जेव्हा पाहिजे त्यावेळी समाधी घेऊन देह ठेवला. हे संताची संगती ही ताकद आहे. आजही सुद्धा ज्या ज्या आपल्या तालुक्याच्या शिवावर ज्या महात्म्यांच्या समाधी, मला स्वतःच्या हिमतीवरती असणाऱ्या काळाला जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय, किंवा मर नाही आधी राहिलो मरोनी मग मनी होते केले ते, आता तुम्ही पहा आमुचे नवल आपणा पारिखे नाही ते. ही नामदेवरायांची आख्यायिका आहे. साधन चतुष्टीचा नियम आहे की साध्य भेटले की साधन सोडून द्यावं. फार सोपं आहे. पाचेगाववरून नेवासाला जायचं, एसटी हे तुमचं साधन आहे आणि नेवासा हे तुमचं साध्य आहे. म्हणजे नेवासा आले की एसटी सोडून द्यायची, साध्य मिळाल्यावर साधन सोडून द्यायचे. गृहस्थ आश्रमात जमतंय बघा, पत्नी हे मिळालेलं साधन आहे आणि झालेले पुत्र संतती आपलं साध्य आहे. मागचा कॅटलॉग भरून काढा. गाव आल्यावर एसटी सोडून द्यायची, साध्य मिळाल्यावर साधन सोडून द्यायचं आणि मुलं बाळा झालं पत्नी सोडून द्यायची. अजिबात जमणार नाहीत. जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवासी. त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं. मग हा नियम संसारिकाला लागत नाही, म्हणून त्याला संत संगती महत्वाची आणि साधूचं महत्व तितकं आबाधित आहे. एक दृष्टांत सांगतो, साधू किती महत्वाचा विचार असतो. आत्ताच्या कलियुगात जर सामान्य माणसांकडे साधू रूपाने बघायचं असेल, देवाच्या रूपानं, तर ज्या बॅनरवरती ज्या ज्या महात्म्यांचे असणारे फोटो आहे, ती महात्मे सगळे देवाच्याच रूपाची. महाराज मला वाटतं त्या प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती एक साक्षात आपल्या एका संसारिकाचं तेज कमी होत जाते वय झाल्यावर, बरोबर आहे की नाही?
तेज कमी होते. पण संन्यासी जे महात्मे आहे ना, त्यांचं वय झाल्यानंतर पारमार्थातलं तेज आहे ना, हे आपोआप चमकतं. ही संगती हा त्याने जीवनामध्ये केलेला त्याग आहे. आणि त्यागा आणि समर्पणाशिवाय जगात कोणताच व्यक्ती चमकत नाही, ही न्यायाची भूमिका आहे. कुठेतरी त्याग आणि समर्पण असावं लागतं. आपला सगळा वैतागच. त्यामुळे माणसं म्हणतात पार जुरळ्या पाडल्या रे, तोंडावर पार हातपाय वाळले. ते मागचा ते वैताग आहे ना, आता निघू राहिलाय. त्यागाने नाही होत महाराज, त्यागाने भूमिका सिद्ध होते. मला सिद्धांत मांडायचा आहे. साधूचं महत्व किती, एक सिद्धांत मांडतो. आपल्याच परिसराच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये संत गजानन महाराज शेगावचं संस्थान आहे. महाराष्ट्रभर ज्यांनी सगळ्या संस्थानांना भजनी मंडळांना टाळ पकवात पुरवले, जो प्रस्ताव घेऊन गेले त्यांना कधी शंकर बापू म्हणून ज्यांचं नाव होतं, आणि निश्चिम असणारे गजानन महाराजांचे सेवक होते. नीट आहे का साधूचं महत्व. साधू म्हणजे पार चारित्र्य महत्व हरवी चातुर्याला पण पिसे पण म्हणजे जगा माझी. काही ठिकाणी ज्यावेळेस निधी कमी पडला तर स्वतःची जमीन विकून भजनी मंडळांना साहित्य पुरवलं. आपल्याला जमेल का? आपण मंदिराच्या पैशावर बांगला बांधितो, ट्रिपा काढतो, ट्रिपा. सध्या आता विश्लेषण मांडित नाही. आपलं इथं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या गजानन महाराज फळ्यामध्ये भास्कर महाराज म्हणून गायक, आपल्याला अनुभव असेल, त्यांना विचारा कधी कधी. त्यांना एक छंद होता गीत लिहायचा. शंकर बापूंना त्याने सांगितलं होतं शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये, हे गीत लिहितो, एवढं गीत म्हणा तोडी भैरवीमध्ये, आणि मी ह्या गीताच्या शेवटला माझा देवच ठेवतो. काय ताकद आहे महाराज, मरणाला सुद्धा सांगायची. आपल्यापैकी आहे कोणाला? आम्हाला लोक म्हणतात या वर्षी तुमची तारीख बसली नाही, पुढच्या वर्षी घ्या. म्हणलं पुढच्या वर्षी तुझी तारीख आणि माझ्या वर्षी श्राद्ध संगच येईल. कोणी विचारलंय? क्षण भंगुर नाही, एक क्षण नाही, आजोक मासी पाक पाकडे तो वरी सरी. बरोबर आहे म्हणतात. एवढाही भरोसा नाही. सांगायचा मृत्यू, काळाला सुद्धा थांबवायचंय. भीष्माचार्यांसारखं 22 दिवस जसा काळ थांबवला ना, तसं काळाला थांबवायचंय. त्या भास्कर महाराजांनी गीत लिहून दिलं, आणि त्या गीताच्या शेवटच्या तोडी भैरवी म्हणत असताना त्याने देह ठेवला, साधू थोर जाना कलियुगी. ते गीत असं होतं, आपण थोडं म्हणण्याचा प्रयत्न करू. तोडी भैरवी. आता आपण आलो जे भजनाकडे, ऐका त्या दृष्टिकोनातून. जाऊन कुणी सांगा माझ्या श्री गजाननाला, जाऊन कुणी माझ्या श्री गजाननाला, कुणी देहाच्या ठिकाणी मरणोत्तर अवस्था ज्ञात करणे हे साधूचं महत्व आहे. म्हणून चारही युगामध्ये देवापेक्षा साधूला मस्त अबाधित म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आजही या गोदाकाठ परिसरात नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महात्म्यांच्या एका शब्द अख्खा महाराष्ट्र आलू शकतो, ही त्या विचारवंतांची ताकद हे जरा डोक्यात आणा. एका मंत्रीने मंत्री सुद्धा पाया पडतो. वारकरी संप्रदायाची संतांची ताकद सांगू. जगाच्या पाठीवर राष्ट्रपती हे महाराष्ट्रातलं संविधानातलं सगळ्यात उंचीचं पद आहे, आणि दिल्लीला राष्ट्रपती भवन आहे. हजारो लोक राष्ट्रपती भवनाच्या समोर ने जा करतात. किती लोक पाया पडतात? अजिबात पडत नाही. पण तेच राष्ट्रपती जर कीर्तनात आलं तर कोणाच्या पाया पडेल? कीर्तनकार जाऊ द्या, बोल तुझ्या तिकडं. कीर्तन करायचं नाही, किमान नारदाच्या गादीच्या 100% पाया पडल्याशिवाय राहणार नाही. संप्रदायाची ताकद आहे. म्हणून साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी ही संप्रदायाने दिलेली आपल्याला शिकवण आहे. मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकची घोंगडी पांगुडी हरी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. मला वाटतं वैकुंठवासी प्रातस्मने नारायणगिरीजी महाराज प्रत्येक असणारं त्याच्यामध्ये भैरवीत गवळण म्हणायचे.
अरे गोड म्हणायचे मला ते आठवण आली तरी असे कानाला असं त्या दृष्टिकोनातून असणार ते शब्द रुजतात. आणि ती वाणी होती महाराज मरेपर्यंत कीर्तनाच्या ठिकाणी बसून कीर्तन केलं नाही. हे साधूचं अबाधित महत्व होतं. म्हणून लेणे को हरिनाम देणे को अन्नदान. जगाच्या पाठीवर कीर्ती उगाच नाही राहिले महाराज, पिसे पेन मिरवलं. पण आजही गिनीज बुकामध्ये नोंद आहे त्या सप्ताहाची, कोणाला कमी पडलं नाही. आणि दत्त जयंतीच्या परंपरे सोहळ्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी किशनगिरी बाबांच्या असणाऱ्या त्या सोहळ्याची आठवण आळंदीमध्ये सुद्धा चांगले चांगले महात्मे त्या पद्धतीने सांगतात. ही जगाच्या पाठीवर कीर्ती आहे आणि कीर्ती पसरावा लागत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुखे ज्याचे नारायण. जो खरा सज्जन आहे त्याचा सुगंध आपोआप पसरतो. दुर्जनाचा प्रचार करावा लागतो तरी सुद्धा माणसं मागे येत नाही. म्हणून थोडासा चांगला विचार कलियुगामध्ये करा. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा, जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. साधूच्या ठिकाणी देहाच्या विषयी आसक्त अवस्था अजिबात नाही. कारण विषयाची संबंधित तो देवाच्या ठिकाणी ऋण आहे आणि देवत्व त्यांना चराचरामध्ये दिसतं. आपल्याला देव दिसतो कशामध्ये? बोला ना. आपली संस्कृती फार प्रधान आहे. मी फार चिंतनाकडे जात नाही, इतकी प्रधान आहे. मी एक वाक्य ऐकलं होतं, महाराष्ट्रातली माणसं भक्तीच्या मला वाटतं सुविधांच्या अभावाशिवाय राहू शकतात पण भक्तीच्या प्रभावाशिवाय राहू शकत नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती. फार सोपं बोलू, ऊसतोड कामगार बिचारे कुठेतरी प्रत्येक 10-12 दिवसाला अड्डा हलावा लागतो. अड्डाच म्हणतात ना. कुठेतरी छोटीशी कोप घालतात पण त्या कोपी सुद्धा एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी असणारा 2-4 विटाचे तुकडे टाकलेले, एक तुटकं कापड टाकलेले, एक असणारा कोणत्या तरी देवताचा तुटलेला फोटो आहे. कारण बिराड छोट्या जागेमध्ये तरी सुद्धा स्वयंपाक झाल्यानंतर चोखंड भाकर आणि झालेला नैवेद्य त्या देवाला दाखवतात, मत खातात. अरे सुविधांचा अभाव आहे पण भक्तीचा प्रभाव आहे, त्याशिवाय राहू शकत नाही. हे संतांनी दिलेली शिकवण आहे जगाच्या पाठीवर. आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलो कारण महाराष्ट्र काही ठिकाणी तिकडे गेलं की असणारं देवभूमी म्हणतात उत्तराखंडला. पण त्या येड्यानं कोणीतरी सांगा आमच्या संतांकडे एवढी ताकद आहे का तुमचा कर्नाटकचा देव सुद्धा पंढरपुरामध्ये आणून उभा केला. ही आमच्या संतांची ताकद आहे. नाही घडविला नाही बैसविला पुंडलिके आला बेटावया. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग. किती उदाहरण असे लाख उदाहरणं समोर ठेवता येतील की एका साधूच्या जीवनातला परिचय किती मोठा त्याग असतो. सहज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे बुडत हे जनने देखे डोळा. येतो कळवळा म्हणून या सर्वाभूती देह समर्पण आहे. इहलोके तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेणो कदा. कारण शरीराचा भ्रम नेणो कदा कशामध्ये? देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता. आन तुझी पंढरीनाथा. रात्रंदिवस काय गोविंद गोविंद मना लागली या छंद. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्यांच्या जीवनाचा भाव काय झाला? मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया वेद नाही देवा तया. मग गोविंद ते काया वेद नाही देवा तया. वेद नाही देवा तया मग गोविंद ते काया. गोविंद ते काया वेद नाही देवा तया. गुरुजींचं एक वाक्य होतं, साधू ओळखायचं ना फार सोपं आहे. साधू ओळखणं कलियुगामध्ये. वरी भगवा झाला नामे अंतरी वश नाही केला कामे त्याशी म्हणून साधू. बऱ्याच जणांचे साधू जन्मनी पूजा घरामध्ये, ते साधू नाही ज्याने समर्पण केलं. नीट आहे का? बदाम जर खायचा असेल ना, बदाम
बदाम तर तो दुधात. वाक्य नीट ऐका. बदाम खायचा असेल तर तो दुधात, आलं जर खायचं असेल शरीराला तर ते मधात, आणि साधू जर ओळखायचा असेल तर साधू बोधात. किती बोध झालाय. केव्हा? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता मतारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करू केशवा, झाली संध्या संदेव माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. साधून बोध झाला, आणि साधूचा बोध झाला ना, ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला अनुभव. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. आईचा मुराला अनुभव, अनुभव, आईचा मुराला अनुभव, अनुभव. बोधाची ताकद आहे. कोणाला झाला एवढ्या दृष्टांतावर थांबायची माझी वेळ संपली, मी लांबवणार नाही. ते लांबू नये. शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट नीट करू नये, दवाखाना बंद पडण्याची दाट शक्यता असते. असं ते आपल्यात असं. ऐका, बोध झाल्यावर कोणाच्या बाबतीमध्ये ऐका. नामदेवरायांची संगती घडली होती असणारे चोखोबारायांना. सहज वाळवंटामध्ये भजन ऐकताना, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे काही खंडे येईल कर्म. त्या दृष्टिकोनातून म्हणे मला देव भेटवायचा आहे. ते म्हणे 100% भेटन, भजन कर म्हणे. विश्वास ठेवला साधूच्या बोलण्यावरती. आणि थोड्या दिवसांनी वाळवंटातून कीर्तन करून आले आषाढी वारीच्या काही दिवसांनी, आणि जगाचा मालकाचा चेहरा पडलेला पाहिला, आणि विचारलं देवा काय झालं. नाही म्हणे मला चोखोबारांना भेटायचंय. चोखोबारांना भेटायचे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. संप्रदायामध्ये याती वर्णाला थारा नाही म्हणून कबीरा लतीपा सेना नावे जाण. मला वाटतं सगळी चोखा बंका वंका कान पात्रा खोदू पिंजारी तो दादू सगळी यादी काढा, मग कळेल संप्रदाय किती ओतप्रोत भरलेला आहे. अर्ध्या हळकोंडाने पिवळा झालेला आपला वारकरी संप्रदाय नाही. म्हणून का बोधले बुवांची भगीरथी नावाचे सुनाचे सुद्धा 14 अभंग आहे, आणि जनाबाई दासचे तो त्यांचे सुद्धा अभंग आहे. संप्रदायाची ताकद आहे. सकाळाशी येते आहे अधिकार. नामदेवरायांची दासी जाण्याने सुद्धा ज्ञानोबारायांना अभंग बोलायला सांगा एवढा अधिकार संप्रदायाने प्रत्येकाला दिलेला आहे. फक्त जनाबाई ओव्या म्हणत होती आपल्यावाने, कोणत्या आपल्या जनाबाईवाने ओव्या नव्हते म्हणून. आता बऱ्याचशा जनाबाई व्यासपीठावरून अशा ओव्या म्हणतात की ऐकणाऱ्याला वाटतं नेमकी पस्तावा झाला कीर्तनाला येऊन. जाऊ दे आता, लय फोडून सांगायला गेलं जड जातं. मी बोलणारा लय फटकळ कीर्तनकार आहे, त्यामुळे माझा राग येतो. यादी नीट ऐका. त्यावेळेस देवाने सांगितलं चोखोबारांना मला भेटायला आणायचं. नामदेवराय म्हटले 100% आणतो. नामदेवरायाने असा विना चिपळा घेतला आणि गोड भजन करत निघले. चोखोबाराय कुठे राहत होते? दरेवाडीला माझ्याकडं. चला मंगळ वेळे जाऊ नाम विठ्ठल गोड भजन होते. गेले महाराज तिथं. अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो, आता वेळ तेवढ्या नाही. देहीच मला वाटतं इहलोकितची सर्वाभूती समन शरीराचा भ्रमण नका द्यायच्याकरता सांगतो, एवढ्या दृष्टांता करता. त्यावेळेस तिथे गेल्यानंतर एकाला विचारलं म्हणे कुठे राहतात चोखोबार आहे. आता काही पत्ते सांगणारे फार दलिंदर भेटतात महाराज, जास्त अनुभव आम्हालाच येतो. त्या दिवशी मला तुकाराम बाबा जेवरकरांनी 40 गावकडे काल्याला बोलवलं, आणि ते येवल्याच्या पुढे गेलो तो मॅप जरा डबल टिबल दाखवायला लागला. म्हणून एकाला विचारलं आम्हाला चिंचोशी मार्गे जायचं पुढे, चिंचोली मार्गे त्या दृष्टिकोन 40 गाव तिकडे पिंपरखेड. हे म्हणे एक काम करा, इथून पुढे जा आणि उजव्या हाताला वळा. आणि हात तर डावाच केला होता. म्हणलं जाऊ दे आता पुढे जा. म्हणला पुढे एक मॉल आहे, त्याच्या बाजूला एक बाबळीचं झाड आहे, तिथे एक म्हैस बांधलेले, तिथून उजव्या हाताला वळा. म्हणलं आता दुपारी 12ला मी मुक्कामी चाललोय, उद्या काल आहे मला रात्रीची सेवा जवळ होती, थांबून मी बाबांकडे जाणार आहे. मी दुपारी 12ला चाललोय. 12ला म्हैस जर याडे बाबळी खाली नसल्या, मी काय नदीच्या कडाकडाने हिंडू म्हैस पाहत. अरे काय पत्ता सांगताय, काय माणसं कुठं सांगू. आमचे वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे एक पोरग चुकलं पोलीस स्टेशनला गेलं. पोलीस स्टेशनला गेलो, त्याला पोलिसांनी विचारलं कुठे राहतो रे. आता ते काळी दोनला थोडी विचारणार, काळी चारलाच विचारलं कुठे राहतो. तर म्हणा शेजाऱ्याच्या समोर लिहून घ्या म्हणे. मग शेजारी कुठे राहतो? माझ्या समोर. मग दोघं कुठे राहत्या? मला समोरासमोर. कानडीने केला मराठी भ्रताराने एकाचे उत्तर एका नाही, असं झालं मराठी. त्याने सांगितलं चोखोबारा इथं राहत होते म्हणे. रात्रंदिवस 15 दिवस असा धोधो पाऊस चालला म्हणे. वाड्याची पडकी भिंत होते, शेजारी कुटुंब राहत होतं. भिंत फुगली, मातीची होती, कुटुंब दाबलं गेलं, कोणी काढायला आलं नाही. त्यावेळेस असणाऱ्या नामदेवरायांना रडायला आलं की देव का रडत होते. मग देवाने असणार रडावं म्हणून नामदेवराय जवळ गेले, आणि एक हाड त्यांच्या पायाला लागलं, आणि त्या हाडाचा ध्वनी कानापर्यंत गेला. नामदेवरायाने 100% ओळखलं या हाड असणार चोखोबारायांचे.
मला जिवंतपणे भजन करतात यात काय नवल नाही, मेल्यानंतर हाडाने सुद्धा भजन करावं. आपलं संतांचं मेलेलं हाड भजन करतं, आपलं जिवंत थोबाड सुद्धा करत नाही. म्हणावं लागतं, म्हणा काय भाग्य, भाग्यच आहे ना, जोडू नका फक्त दुर्भाग्य. कर्मधर्म सहग आणि ते हाडाचा ध्वनी कानापर्यंत कसं काय गेला. मला तशी गोटीला घुलेबाबांच्या आश्रमामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला, विद्वान मंडळी होती बसलेली एकादशी पर्वावर. याला काही पुरावा आहे का? संप्रदायात अशी कानच लागली पाहिजे, तेव्हा हे जे बाजारू कीर्तनकारांचे ना जरा कळाल किती लायकीचा अभ्यास करता येते. मी थोडा स्पष्ट बोलतो, कधी कधी राग येतो. प्रारब्धाने ज्यांनी योगदान दिलं ती महाराज जागे होय, नको तीच उदयाला आलेली. पुढे गाथाय माहीत नाही, ज्ञानेश्वर कोणतं प्रमाणे हे सुद्धा सांगता येत नाही. पहिले चरण म्हणतो ना, उत्तरार्धच माहीत नाही. खरंय भाग्य त्या दृष्टिकोनातून. कर्मधर्म सहग आणि त्याचं उदाहरण सांगितलं. इथून जर मला कॉल केला तर माझ्यापर्यंत कॉल आला, याचा अर्थ त्याला तांत्रिक भाषेमध्ये नेटवर्क म्हणा किंवा रेंज म्हणा, बरोबर आहे. गोकुळच्या गायींना वृंदावनचा वेणू ऐकायला आला की त्या तिथपर्यंत जायला, याला शास्त्रीय भाषेमध्ये नाद ब्रह्म म्हणा. आणि कृष्ण परमात्मा दारावून गेला की त्या गवळणीला कळायचं, शपक गवळणी ती गेला मुरली वाजवून बाई ग माझ्या दारावून. भगवान परमात्मा गेला हे कळायचं, याला नाद ब्रह्म म्हणतात. तसं ते नाद ब्रह्माचा ध्वनी अंतरमन अंगो अंगी मुरला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान किळोनी गावा गोविंद गा. ते हाड भजन म्हणत होत, देहीच्या विदेही भोगू दशा. यही एक अवस्था काही हो लोकित होती सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम ज्ञानोस कदा काय खातो आम्ही कासया. संगती म्हणून रात्रंदिवस त्यांनी भजन केलं. विठोबा निर्धारित वेळेमध्ये 3 चरणांचा फक्त भाव मांडण्याचा प्रयत्न केला. किती लांबवलं तरी कीर्तन, 1 तास 1 शब्द जरी मांडता आलं तरी ते कीर्तन आहे. उगाच फापट पसरा लावून समाज वेठी धरण्यात मजा नाही. जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंत भजन. अख्ख्या रात भजन करतात, दीड किती करावं, किती कोठे करावं, यालाही मर्यादा आहे. नीट आहे का. फक्त शेवटच्या चरणाचा भाव सांगतो. नामा म्हणे गाय दुधेक सार नाही सरे. शब्दाची एक पारिभाषिक साखरे महाराजांच्या किंवा बंकट स्वामी मालिकेनुसार 2 भेद आहे पाठामध्ये. सरे या शब्दाचा अर्थ गाय सरे केव्हा, व्यालेली गाय. जसं वासराला पाहणा सोडल्यानंतर ते आखडल्यानंतर सरे, तरी सुद्धा आपल्या करता ती पाहणा सोडते. तसं संत आम्ही वैकुंठवासी, काळाला सुद्धा आमचा दरारा, कळी काळाशी धाक दरारा गा. तरी सुद्धा बुडत हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्या दृष्टिकोनातून असणार साधू निरंतर व्रत तसे, हा असणारा एक अविरत भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, ते व्यालेली गाय जसं वासरू सारते ना, त्या पद्धतीनं असणारं पाहणं सोडते ना, तसे संतांनी वैकुंठाहून असणाऱ्या मरणोत्तर प्रक्रिया सर्व ज्ञात असताना सुद्धा या जगाच्या कल्याणाकरता आपला देह समर्पित केला. आपणा पारिखे नाही तेथे, असा सरळ सरळ भाव या अभंगास गोवलेला आहे. नामा म्हणे गाय दूध एक सरे. 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 साधू निरंतर व्रत तसे, साधू निरंतर व्रत तसे, व्रत तसे, व्रत तसे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू साधू निरंतर वरे तसे. साधू निरंतर तसे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.